Recording in progress. तर आता आपण ई लर्निंग बघणार आहोत. तर आपल्या सिलेबसमध्ये ई लर्निंग आणि ग्लोबलायझेशन ऑफ एज्युकेशन या दोन्ही पॉइंटला समाविष्ट केलेला आहे. आता बघा, ई लर्निंग आणि ग्लोबलायझेशन हे दोन एकमेकाशी रिलेटेड आहे. ग्लोबलायझेशनमुळे ई लर्निंगला जास्त चालना मिळालेली आहे. आता ई लर्निंग म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये जे टीचिंग असेल किंवा तुम्ही जे मोबाईलवर लेक्चर बघताय, ॲपवर लेक्चर बघताय, हे सगळं ई लर्निंगचे पार्ट आहेत. अध्ययन अध्यापन म्हणजेच काय टीचिंग आणि तुमचं काय लर्निंग असेल ते दोन्ही प्रक्रियेत आयसीटीचा वापर, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा आणि IT चा वापर म्हणजेच ई लर्निंग. ई लर्निंगची गरज काय, तर ग्लोबलायझेशनमुळं नॉलेज बेस्ड इकॉनॉमी होते, त्यामुळं त्या शिक्षण व्यवस्थेला असेल सगळ्या सिस्टीमला गतिमान करण्यासाठी ई लर्निंगची सुरुवात झाली. आता दुसरा एक आपल्या सिलेबसचा पॉईंट आहे जागतिकीकरण. जागतिकीकरण मध्ये एक प्रश्न ह्याच्या आधी पण येऊन गेलाय. WTO ची जी गॅट्स आहे, गॅट्स म्हणजे काय, जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड सर्व्हिसेस. हा एक गॅट्स कधीचा, 1995चा आहे. यामध्ये शिक्षण सेवा म्हणून 2000 साली समाविष्ट झाली किंवा करण्यात आली. आता या शिक्षण सेवेमध्ये सगळ्या शिक्षण सेवेचा किंवा तुमच्या प्रायमरी पासून ते उच्च शिक्षण वगैरे सगळ्यांचा समावेश होतो. फक्त त्यामध्ये अपवाद काय आहेत बघा. बालवाडी म्हणजे KG किंडर गार्डन आणि घरगुती शिकवणी. शहरात गावात घरगुती शिकवणी पण चालते, त्याला अपवाद केलेला हे वगळता. बालवाडी आणि घरगुती शिक्षण हे त्या गॅट्स मधून वगळलेलं आहे. आता गॅट्स म्हणजे जागतिकीकरणाच्या किंवा WTOच्या कक्षेत आल्यानंतर त्याच्यावर वेगवेगळे निर्बंध लावता येतील. म्हणजे जर बाहेरच्या कुठल्या सर्व्हिसेस असतील शिक्षणासंदर्भातल्या, तर त्याला आपण जास्त बॅरियर टाकू शकत नाही. गॅट्स करार तोच सांगतोय. गॅट हा वस्तूसाठी आणि गॅट्स हा सर्व्हिसेसला सुद्धा समाविष्ट करण्यासाठी आहे. गॅट्स 1995चा आहे. 2000 मध्ये त्यात शिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे बघूया. आता ई लर्निंगची गरज काय लागते, तर इनोव्हेशन, संशोधन ई लर्निंगच्या सहाय्याने शक्य होते. कौशल्य प्रशिक्षण होतं. ग्लोबलायझेशन मध्ये त्याची गरज आहे. त्यासोबतच जे ड्रॉपआउट्स आहेत, शाळाबाह्य विद्यार्थी आहेत, अपंग आहेत, औद्योगिक कंपन्या याच्यासाठी ते प्रभावी माध्यम ठरलेलं आहे. ई लर्निंगमुळे प्रत्यक्ष भौतिक आंतरक्रिया असणं गरजेचं नाही, त्यामुळे खर्च पण वाचू शकतोय. तुमचा येण्या जाण्याचा, राहण्याचा जो खर्च असेल, फिजिकल अपीअरन्सची गरज नसल्यामुळं तो खर्च कॉस्ट कटिंग या ई लर्निंगमुळे होऊ शकते. एकच शिक्षक हजारो लाखो कोट्यावधी लोकांना शिकवू शकतोय, त्यामुळं शिक्षणामध्ये क्वालिटी इफिशियन्सी पण येते. तर त्याचे फायदे तोटे दोन्ही पण आहेत. आता ह्याच्यामध्ये ऑडिओ, व्हिडिओ आणि टेक्स्च्युअल या तिन्ही माध्यमातून उपलब्ध करून देता येऊ शकते. आधी एज्युकेशनल CD मिळायच्या. आधीच्या काळात इंटरनेट एवढं फास्ट नव्हतं, तर त्यावेळेस CD असायच्या. CD नंतर ते पेन ड्राईव्ह मध्ये आलं. पेन ड्राईव्ह कोर्स असायचा, PD कोर्स फेमस होता तो बऱ्याच क्लासेसचा. त्याच्यानंतर मग ते पुढच्या काळात इव्हॉल्व्ह होत होत आता ऑनलाईन ऍप्लिकेशनवर आलेला आहे. त्यामध्ये ऑडिओ कॉन्फरन्स, व्हिडिओ कॉन्फरन्स, CD, DVD, PDF रीडर आणि आता ऑनलाईन ऍप्लिकेशन्स इथपर्यंत त्या गोष्टी आलेल्या आहेत. आता भारतात सरकारचे काही कार्यक्रम आहेत ज्यांनी ई लर्निंगला प्रोत्साहन दिलं किंवा ई लर्निंगसाठी भारत सरकारने कोणते कोणते कार्यक्रम सुरू केले. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा NMEICT आहे. सगळ्यात जास्त प्रश्न जर कशावर विचारले असतील तर याच कार्यक्रमावर विचारलेत. NMEICT, नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आता NMEICT आहे तो 2009चा केंद्र पुरस्कृत योजना असणारा कार्यक्रम आहे. किंवा त्याच्यामध्ये आकाश टॅबलेट देण्याची तरतूद करण्यात आली होती. काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस. आकाश टॅबलेट खूप फेमस झालं होतं. 3000 रुपये देणार होते ते विद्यार्थ्यांसाठी. तर या आकाश टॅबलेट गंडलाय तो आकाश टॅबलेट, तो काय चालला नाही, मात्र सुरुवात तर केली त्या आकाश टॅबलेटची. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICTच्या माध्यमातून हायर एज्युकेशनच्या ज्या संस्था आहेत, उच्च शिक्षण संस्था, त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना वेळेचं बंधन न ठेवता उपलब्ध करून देता येईल. आता 2009चा काळ म्हणजे खूप मागचा काळ आहे. त्याच्यामध्ये इंटरनेट एवढं स्पीड नव्हतं. त्याच्यामध्ये मोबाईल बरेच जे होते ते चायनाचे मोबाईल जास्त होते. 3G त्यावेळेस नुकतंच अजून आलं नव्हतं.
3G त्याच्यानंतर आलं. तर स्पीड नव्हता इंटरनेटला, त्यामुळं जे कंटेंट होता तो CD आणि PDF पेन ड्राईव्ह ह्याच्या मार्फत तो उपलब्ध करून दिला जायचा. आता ह्याच्यामध्ये NMEICTतल्या बऱ्याच गोष्टी तुम्ही लिहून घ्या, कारण प्रश्न ह्याच्यावर येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे NMEICTची जी वेबसाईट आहे त्याच्यावरून मी काही डाटा काढलेला आहे, तो साईडला लिहून घ्या तुम्ही. पहिलं शोधगंगा. शोधगंगा ह्याच्यामध्ये कशासाठी येते, कारण म्हणजे कशासाठी उभं केलं ते पण सांगतोय. PhD अहवाल संग्रहित करण्यासाठी. लक्षात कसं ठेवायचं, तर PhD मध्ये संशोधनाचं काम चालतंय ना, त्यामुळे शोध अहवाल शोधगंगा PhD अहवाल संग्रहित करण्यासाठी शोधगंगा लिहिलं. त्यानंतर शोधगंगा, फक्त याचाच फरक आहे. पण याचा जे उद्देश आहे ते कशासाठी आहे, तर बुक आणि जनरल, बुक आणि जर्नल संग्रह करण्यासाठी. शोधगंगा कशासाठी आहे, तर PhD अहवालाचा संग्रह. आणि शोधगंगा कशासाठी आहे, तर बुक आणि जनरलचा संग्रह करण्यासाठी. तिसरं FOSSE, फॉस, फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअर एज्युकेशन. फॉस कशासाठी आहे, तर फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअर एज्युकेशन. ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर त्यासाठी तुम्हाला कुठलंही पेमेंट करावं लागत नाही. जसं व्हॉट्सअप फ्री आहे सगळ्यांसाठी. त्यानंतर डॉक म्हणून एक ऍप्लिकेशन आहे, त्याच्यावर तुम्ही PDF वगैरे वाचू शकता, ते सगळे फ्री आहे, एडिट पण करू शकताय. तर जे ओपन सोर्स म्हणजे सगळ्यांना मोफत असणार आहे, एज्युकेशनचे मोफत असणारे सॉफ्टवेअर फॉस. त्यानंतर समर्थ. समर्थ कशासाठी होतं, तर विद्यापीठामध्ये गव्हर्नन्स. प्रश्न जर NMEICT वर आला तर ह्याच्या बाहेर जाणार नाही. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एका खाली एक इनलिस्ट करून देतोय. समर्थ विद्यापीठामध्ये गव्हर्नन्स. 5 नंबरचा जो आहे तो विद्वान. विद्वान कशासाठी, तर संशोधन क्षेत्रातील विद्वानांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी. एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी. संशोधन क्षेत्रातले जे विद्वान आहेत त्यांना एका प्लॅटफॉर्मवर एकत्रित आणणं, त्यासाठी हा विद्वान आहे. त्यानंतर 6वं शोधबुद्धी. संशोधकाच्या माहितीचे संरक्षण करणे. संशोधकाच्या माहितीच्या संरक्षण करणे यासाठी शोधबुद्धी. त्यानंतर हे सगळे लक्षात ठेवा.
प्रश्न डायरेक्ट त्याच्यावरच येतो कशासाठी ऍप आहे. 2-3 प्रश्न दरवर्षी आलेले आहेत. नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहेन्स्ड लर्निंग NPTEL हा पण महत्वाचा प्रोग्राम आहे. 2003ला IIT आणि IISc हे लक्षात असू द्या, यांचा तो संयुक्त जॉईंट व्हेंचर आहे दोघांचा. विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयावर सर्वाधिक भर ई शिक्षणाद्वारे वेब आणि व्हिडिओ कोर्सेस उपलब्ध करून दिले जातात. यात अभियांत्रिकी विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि ह्युमॅनिटीजचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे. IIT आहे ते इंजिनिअरिंगसाठी, IISc मध्ये काही ह्युमॅनिटीजचे पण कोर्सेस आहेत. नंतर साक्षात वन स्टॉप एज्युकेशन पोर्टल, साक्षात 2006 ला सुरू झालेला आहे. डॉक्टर APJ कलाम यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. हे पोर्टल NMEICTच्या योजनेचा भाग बनलेला आहे. येऊन गेलेला आहे प्रश्नाच्यावर, साक्षात NMEICTचा भाग बनलेला आहे. आता हे कोणामार्फत राबवलं जातं ह्याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. UGC, AICT, IGNOU, NCERT, KVS, NVS म्हणजे नवोदय विद्यालय समिती, केंद्रीय विद्यालय समिती KVS म्हणजे CBSE इथपर्यंत ठीक आहे. आपल्याला वाटत काय नाही तर IITs आणि IISc हे सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आता UGC विद्यापीठासाठी, IICT टेक्निकल एज्युकेशनसाठी, IGNOU, NCERT, KVS, NVS नवोदय विद्यालय समिती, केंद्रीय विद्यालय समिती, CBSE, NCERT हे शालेय शिक्षणासाठीच्या महत्वाच्या संस्था आहेत. IGNOU ओपन युनिव्हर्सिटी आहे. UGC, AICT हे उच्च शिक्षणासाठी, IIT, IISc संशोधन क्षेत्रातल्या किंवा उच्च शिक्षणातल्या एकदम अपेक्स संस्था आहेत. चांगल्या दर्जाचं शिक्षण इथं दिलं जातं. या यंत्रणाने साक्षरतेसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये DVET वगैरे सारख्या संस्था नाही आहेत, किंवा जे टीचर्स एज्युकेशनसाठी अपेक्स संस्था आहे ती पण त्याच्यामध्ये नाही आहे. आता हे साक्षात कशासाठी असणार आहे तर काम करताना जे शिक्षण पूर्ण करू इच्छित आहेत त्या व्यक्तींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. 50 कोटी लोकांना संधी उपलब्ध झाल्यात, त्यांनी घेतलंच का ऍडमिशन नाही तर 50 कोटी लोकांपर्यंत हे पोहोचू शकते किंवा त्यांना ते ओपन आहे. ई पाठशाला बघा 2015 आहे. आता लक्षात काय ठेवायचं तर ई पाठशाला NCERTच आहे, तर इथं NCERT लिहून ठेवा, तुमच्या कायम लक्षात राहील. ई पाठशाला म्हणलं की NCERT आलंच पाहिजे. ही पाठशाला कोणामार्फत सुरू करण्यात आली तर NCERT मार्फत ती सुरू करण्यात आलेली आहे. आता अजून एक लिहायचं, हे आहे ना हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या 3 भाषेत आहे. हिंदी, इंग्रजी आणि उर्दू. उर्दू भाषेत साहित्य किंवा जे मटेरियल ते उपलब्ध करून देते, ते दिलेलंच आहे पुढं, मग तिथे लिहून टेकलेलं अजून जास्त चांगलं राहील लक्षात राहण्यासाठी. एक वेब पोर्टल आहे, ई पाठशाला वेब पोर्टल आहे. ह्याच्यावरून प्रश्न आलाय, ते ऍप्लिकेशन आहे, वेब पोर्टल आहे, ह्याच्यावर पण आधी आधी प्रश्न विचारलेले आहेत. नंतर शाळा सिद्धी, शाळा सिद्धी सुद्धा 2015चा आहे. आता शाळा सिद्धी ही जी उपक्रम आहे तो NIEP द्वारे सुरू करण्यात आला, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन प्लॅनिंग ऍडमिनिस्ट्रेशन, NIEPA हे राहिले तिथं, NIEPA नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग ऍडमिनिस्ट्रेशन. ह्या संस्थेविषयी आपण पुढे बघणार आहोत. संस्था या सदरात आपण बघतोय. आता हा शाळा सिद्धी ज्यावेळेस सुरू केला होता त्यावेळेस तामिळनाडूच्या 4 जिल्ह्यात तो प्रायोगिक तत्वावर राबवला होता. त्यानंतर तो सध्या पूर्ण भारतात राबवला जातोय. शाळा सिद्धीचं मूळ नाव होतं नॅशनल प्रोग्राम ऑन स्कूल स्टँडर्ड इव्हॅल्युएशन. म्हणजेच काय तर ज्या शाळा आहेत त्या शाळांचं दर्जा, त्याच्या दर्जाचं आकलन करणं, मूल्यांकन करणं, शाळांच्या दर्जाचं मूल्यांकन करण्यासाठी शाळा सिद्धी आहे. म्हणजे शाळांना स्वतःला सिद्ध करायचं आहे. शाळा स्वतःच त्याची माहिती या पोर्टलवर टाकणार आहे आणि या माहितीद्वारे शाळांना योग्य मार्गदर्शन, माहिती आणि सल्ले दिले जातात. त्यामुळे शाळांची कार्यक्षमतेत सुधारणा होते. म्हणजे शाळांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी शाळा सिद्ध आहे, हे लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांसाठी नाही, शाळांच्या सिद्धतेसाठी आहे. त्यानंतर सारांश, सारांशच्या पुढे CBSE लिहून टाका. ही पाठशाला NCERTचा आहे, सारांश कोणाचा आहे CBSEचा आहे. 7 नोव्हेंबर 2015ला सुरू झालं. हे पण CBSEच्या 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी वेब पोर्टल आधारित हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करतं. विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन आणि विश्लेषण करण्यासाठी तयार झालेलं आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा होईल आणि पालकांना सुद्धा ते योग्य पद्धतीने अवेलेबल होईल ती माहिती आणि त्यांना सुधारणा करण्यासाठी सुद्धा मदत होईल. आता शगुन, शाळा गुणवत्ता पोर्टल. शगुन म्हणजे काय? शाळा गुणवत्ता. या दोन शब्दापासून शगुन शब्द पोर्टलसाठी वापरण्यात आला होता. हा शिक्षण मंत्रालयामार्फत तयार करण्यात आलेला आहे आणि शगुन 2017ला त्याची सुरुवात झालेली आहे. आता शाळा गुणवत्ता काय असेल तर शाळेय कार्यक्रमाची अंमलबजावणी बघणं, त्याचं देखरेख करणं, शाळामध्ये वेगवेगळे प्रयोग करणं आणि मूल्यांकन प्रयोगचा शोध घेऊन त्याचा प्रसार करणं. मग शाळेचं सुपरविजन करणारी ही शगुन पोर्टल आहे. शाळेच्या गुणवत्तेचं सुपरविजन करण्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे. नंतर स्वयं. स्वयं काय? स्टडी वेब ऍक्टिव्ह लर्निंग फॉर युथ ऍस्पायरिंग माइंड्स. स्वयंचा लॉंग फॉर्म लक्षात असू द्या. स्वयंवर प्रश्न आलेला आहे. हे कोणासाठी आहे याच्यावर प्रश्न आला होता. स्वयं 2021 मध्ये याच्यावर प्रश्न आलेला आहे. सुरुवात ह्याची 2017लाच आहे. बघा 2017ला किती उपक्रम सुरू झालेले आहेत तर शगुन असेल किंवा स्वयं असेल हे दोन्ही 2017ला सुरू झालेले आहेत. आता स्वयं हा मोठा कार्यक्रम आहे. शिक्षित भारत उन्नत भारत हे त्याचं टॅगलाईन आहे. शिक्षित भारत उन्नत भारत हा उपक्रम AICTE शिक्षण मंत्रालय आणि मायक्रोसॉफ्टच्या मदतीने राबवलेला आहे. तर AICTE मायक्रोसॉफ्ट हे महत्वाचे त्याच्यामध्ये प्लेयर्स आहेत. शिक्षण मंत्रालय तर असणारच आहे पण AICTE आणि मायक्रोसॉफ्ट लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये 9वी ते पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकवला जातो. त्याच्यामध्ये सहभागीसाठी तज्ञ शिक्षक आणि प्राध्यापकाची व्हिडिओ लेक्चर, प्रिंटेबल नोट्स, चाचणी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली जाते आणि जर माफक फी भरली तर त्यांना प्रमाणपत्र सुद्धा दिले जातात. आता 2019 मध्ये याचा दुसरा टप्पा 2.0 सुरू करण्यात आला होता. त्याच्यामध्ये नामवंत विद्यापीठाचे आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कोर्सेस उपलब्ध करून दिले होते. तुम्हाला शिकता तर येईलच. तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर थोडी फी भरावी लागेल. बाकी सगळं ओपन सोर्स फ्री असेल. यासाठी 34 DTH चॅनल स्वयंप्रभा या नावाने सुरू करण्यात आले होते, जे 24/7 शिक्षण आणि मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतील. आता हे 4 तासाचं किमान मार्गदर्शन आहे ना ते परत परत टेलिकास्ट केलं जातं. कोविड-19च्या काळात स्वयंमुख म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना ते खुलं करून दिलं होतं. शैक्षणिक कोर्सेस चालवले जायचे. क्लासरूम मध्ये क्लासेस होत नव्हते, त्यामध्ये डायरेक्ट DTHच्या स्वरूपात दूरदर्शनवरती कार्यक्रम दाखवले जायचे. त्याच्यामध्ये त्यांना शाळेचे जे लेक्चर्स आहेत ते अटेंड करता येतील. आता सारथी म्हणजे काय असतं तर एखाद्याला मार्ग दाखवणारा आपण सारथी म्हणतो किंवा सारथ्य करणार. रथ चालवणारा सारथी. रथाचा जो असतो तो सारथी असतो जो रथ चालवतो. तर ह्यानुसारच शाळा सारथी आले. शाळा सारथी 2017च आहे. तर तुमचं काम काय असणार आहे तर इथं वरच्या साईडला 2015 लिहायचं. 2015च्या ज्या स्कीम आहेत त्या अशा करून लिहायच्या. परत 2017च्या ज्या स्कीम आहेत त्या पण अशा बांध करून लक्षात ठेवायच्या. हे तुमचं परतचं काम आहे ज्यावेळेस तुम्ही होमवर्क करता त्यावेळेस. तर सारथी म्हणजे कुणाला मदत करता येते तर ज्या NGOज आहेत, गैरसरकारी संघटना, त्यासोबतच CSR निधी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत जो निधी खर्च करावा लागतोय कंपन्यांना आणि राज्य सरकार, आता हे NGO काय करणार आहेत, इम्प्लिमेंट करण्यासाठी मदत करणार आहेत. पैसा कोणाकडे? इंडस्ट्रीजकडे आहे CSRच्या स्वरूपात. आणि इम्प्लिमेंट करणार कोण आहे? राज्य सरकारच्या मदतीने NGO करतायत. तर या तिन्हीमध्ये कोऑर्डिनेशन करण्यासाठी शाला सारथी. शाला सारथी काय करते? या तिघांना एकत्रित आणून मार्ग दाखवते कशा पद्धतीने तो खर्च करायचा. गैरसरकारी संघटना आणि उद्योग CSR निधी वापरून राज्य सरकारसोबत गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करतात आणि त्यांना कोऑर्डिनेट करण्यासाठी या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. नंतर NDL नॅशनल डिजिटल लायब्ररी सुरुवात 19 जून 2018ला आहे. NMEICT योजनेअंतर्गत शिक्षण मंत्रालय हे राबवतं. NDL कोणाच्या अंतर्गत तर NMEICT मध्ये आहे. खाली जरी दिलं असेल तरी त्या बाजूला तुम्ही लिहून घ्या. NMEICT 2009ची सगळ्यात मोठी योजना आहे. प्रश्न येण्याची शक्यता ह्याच्यावर खूप जास्त आहे. एखादा तरी प्रश्न असतोच NMEICT वर. 2009ची योजना आहे. आता नॅशनल डिजिटल लायब्ररी म्हणजे काय असेल तर त्याच्यावर ई-बुक असणार आहेत. ई-बुक वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. इंग्रजी, हिंदी आणि 200 भाषांमध्ये 1.9 कोटी ई-बुक उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये 9,000 संस्थांमधील 30 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. आता इम्प्रेस ही थोडी वेगळी स्कीम आहे. इम्पॅक्टफुल पॉलिसी ऑन रिसर्च इन सोशल सायन्स. सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्र. त्याच्यामध्ये जे अभ्यास करतायत त्यांच्यासाठी हा इम्प्रेस सुरू करण्यात आला होता पोर्टल. 2018ला याची सुरुवात आहे.
पुढील 2 वर्षात 1500 संशोधन प्रकल्प राबवण्याचे उद्दिष्ट त्यामध्ये ठेवलेलं आहे. संशोधन प्रकल्प जमा करणे, त्याची छाननी करणे, त्यांना मान्यता देणे यासाठी हे पोर्टल कार्यरत आहे. इम्प्रेस कशासाठी आहे तर सोशल सायन्ससाठी आहे. इम्पॅक्टफुल पॉलिसी रिसर्च इन सोशल सायन्स लक्षात ठेवा. तर PM ई विद्या, PM ई विद्या 2020 ला सुरू झालेली आहे ती. 30 मे 2020 शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण यामार्फत केले जाते. ई विद्यामध्ये काय, वन एशियन वन डिजिटल प्लॅटफॉर्म. आता याच्यामध्ये सगळंच आहे. रेडिओ असेल, त्यानंतर मोबाईल असेल, मोबाईल ऍप्लिकेशन असेल किंवा पोर्टल असेल, डिजिटल ऑनलाईन आणि DTH, त्याच्यामध्ये टेलिव्हिजनचा सुद्धा वापर केला जातो. सगळ्या मल्टीमीडियाच्या माध्यमातून शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत आणि शिक्षकांपर्यंत पोहोचवणे. आता हे दीक्षावर प्रश्न आलेला आहे, दीक्षा अभियान, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग. आता त्याच्यामध्ये दीक्षाचं त्यांनी काय केलं, D घेतला, I घेतला, K घेतला आणि SHA घेतलं. DIK आणि इथला SHA हे एकत्रित करून दीक्षा, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग. लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. परत ही 2017ची स्कीम आहे. मी तुम्हाला इथं होमवर्क सांगितलंय, 2017च्या ज्या स्कीम आहेत त्या एकत्रित करायच्यात, त्या कंपल्सरी करायच्यात. तुम्हाला वर्ष माहीत पाहिजेच. रट्टा मारायचं तर काय गोष्टीला रट्टा मारावाच लागणार आहे. तुम्हाला पहिल्या ह्याच्यात ते लक्षात राहणार नाहीत. तुम्हाला 2-3 वेळा वाचूनच ते लक्षात ठेवावे लागणार आहे. त्याला काय पर्याय नाहीये. तुम्हाला ते लिहून ठेवावे लागतील आणि 10 वेळा वाचल्यानंतर लक्षात राहीलच. त्यामुळे त्याला तुम्ही माहिती लक्षात ठेवण्यासाठी त्याला सिस्टमॅटिक करा. सिस्टमॅटिक केलं तर लवकर लक्षात राहील. पचवण्यासाठी कसं आपण बारीक बारीक घास करून खातो, एक चपाती अख्खी असेल तर पूर्ण खाल्ली तर पचणार नाही. त्याला बरोबर तोडून भाजी बिजीला लावून खाल्ली तर ती पचेल. आणि जर कोरडी खाल्ली तर परत उचकी लागेल. त्यामुळे त्याला बरोबर भाजी बिजी लावून खावं लागेल. त्यासाठी तुम्ही त्याला तयारी करून ठेवा सगळ्या गोष्टीची. आता दीक्षा पण काय तर वेब पोर्टल आहे. प्रश्न आला होता दीक्षा काय, तर हे पोर्टल 18 भारतीय भाषेमध्ये मोफत उपलब्ध आहे आणि NCERT द्वारे अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. ह्याचा NCERT ने अभ्यासक्रम तयार केलेला आहे. अभ्यास सहित कुणी तयार केलाय, NCERT. हे पण असू द्या लक्षात. स्वयं स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग ऑफ यंग ऍस्पायरिंग माइंड्स, हे सुद्धा एक वेब पोर्टल आहे. ह्याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर, ऑनलाईन गट चर्चा उपलब्ध आहेत. सगळे जवळपास सारखेच आहेत. स्वयंप्रभा झालाय आपला डिजिटल चॅनल आहे तो. मुक्त विद्यावाणी हा शैक्षणिक वेब रेडिओ. वेब रेडिओ काय असतो तर तुम्ही वेबसाईट वरून त्याला ऍक्सेस करू शकताय. वेबसाईटवर त्याची जर फ्रिक्वेन्सी टाकली तर तुम्ही मोबाईलवर वेब थ्रू त्याला ऍक्सेस करू शकताय. हा, यात स्वयं मध्ये आहे ना, स्वयंप्रभा आहे, स्वयं आणि स्वयंप्रभा. बाकी ते सगळं सेमच आहे, 9वी ते PG साठी आहे. पण आता हे याच्या अंडर PM ई विद्यामध्ये आणलं गेलं. ह्याला फक्त 2020 मध्ये PM ई विद्याच्या अंडर आणलं गेलंय त्याला. 9वी ते PG शिक्षावाणी, CBSE ची शिक्षावाणी ही पॉडकास्ट आहे. पॉडकास्ट आता तुम्हाला माहित झालं असेल. पॉडकास्ट मध्ये त्याच्यामध्ये बोललेलं असतं, कोणाचे मत वगैरे घेतले जातात. बोला, पॉडकास्ट माहित झालं असेल. हा हा, ऑडिओ असते मन की बात सारखं. आता युट्यूबवर पण पॉडकास्ट घेतात. खरं तर ते व्हिडिओ पण दिसते, पण त्याला पॉडकास्ट नाव असते. पॉडकास्ट खरं तर ऑडिओ असते. नंतर ऑपरेशन डिजिटल बोर्ड्स. आता हे डिजिटल बोर्ड्स आहेत ते खासगी शाळेत तर आलेत, पण गव्हर्नमेंटच्या शाळेत, सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता 9वी पासून ते उच्च शिक्षण संस्थांमध्ये 2019च्या इयत्ता 17 पासून डिजिटल बोर्ड पुरवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. शालेय स्तरावर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सहकार्याने हे स्मार्ट बोर्ड प्रदान केले जातील. कारण डिजिटल क्लासरूम मध्ये रूपांतर खासगी शाळा झालेले आहेत, पण सरकारी शाळांना बऱ्याच फंडच्या अडचणी आहेत. तर हे सरकारी शाळांसाठी सुरू केलेलं आहे. त्यामुळं ई लर्निंग एकदम सोपं होणार आहे. त्यामध्ये मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा अनालिटिक्स यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून इंटेलिजंट ट्युटरिंगची तरतूद करता येईल. यासाठी हे ऑपरेशन डिजिटल बोर्ड राबवण्यात येते. नावानुसारच आहे. 2019 पासून सुरुवात केली आणि 9वी पासून पुढे सध्या सुरू करतोय आपण. 9वी ते उच्च शिक्षणापर्यंत असणार आहे.
अजून काही प्रोग्राम आहे जे ह्यात राहिले ते वरच्या साईडला लिहून घ्या. व्ह्यू. आता हे शिक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर दिलेला प्रोग्राम आहे. आता जर लॉंग फॉर्म लक्षात असू द्या, अमृता व्हर्च्युअल इंटरॅक्टिव्ह ई लर्निंग वर्ल्ड. समजतंय? अव्यू म्हणजे काय? अमृता व्हर्च्युअल इंटरॅक्टिव्ह ई लर्निंग वर्ल्ड. हा अमृता विद्यापीठ प्लस IIT बॉम्बेचा उपक्रम. कशासाठी? हा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षण. याचा जो फंड आहे तो NMICT मार्फत NMEICT मार्फत दिला जातो. व्ह्यू अमृता विद्यापीठ आणि IIT बॉम्बे. अमृता व्हर्च्युअल इंटरॅक्टिव्ह ई लर्निंग वर्ल्ड. आता यानंतर आपण महाराष्ट्र शासनाच्या योजना बघूया. डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना. अजून एक लिहून घ्या इथं. आपण कोरोनामध्ये इथे लिहून घ्या शालेय शिक्षणासाठी ऑनलाईन इन्फ्रा. हे वेगळ्या साईडला ना इन्फ्रास्ट्रक्चर. त्यामध्ये दीक्षा जे होतं दीक्षा NCERT न सुरू केलं होतं. लिहायला जागा नसेल तर इथं खाली लिहितो तुम्हाला व्यवस्थित. वरच्या साईडला लिहा तुम्ही. दीक्षा NCERT न सुरू केलं होतं. आणि मित्रा नावाचं पोर्टल महाराष्ट्र शासनाने सुरू केलं. दीक्षा NCERT शालेय शिक्षणासाठी आणि मित्रा महाराष्ट्र शासन. हे वरचं ऑनलाईन शिक्षण इन्फ्रास्ट्रक्चर आहे. हे कुठून टाकतो? ऑनलाईन शिक्षणासाठी इन्फ्रास्ट्रक्चर. इथं व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणून इथे लिहिलंय. हे पण खोडू का? दीक्षा आणि मित्रा ऑनलाईन शालेय शिक्षण. ऑनलाईन शालेय शिक्षणासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी हे दीक्षा आणि मित्रा म्हणजे तुम्हाला ब्रॉडकास्टिंगसाठी पोर्टल वगैरे पाहिजे ना. झूम वगैरे वापरत नव्हतो आपण. दीक्षा आणि मित्रा नावाचे पोर्टल सुरू केले होते. त्यानंतर ह्याच्यातले ज्या त्रुटी आहेत कारण झूम इंटरनॅशनल कंपनी आपण बरेच लेक्चर आता सध्या पण बऱ्याच ठिकाणी झूम वापरतोय कारण झूम एररलेस आहे. त्याच्यामध्ये ग्लिच वगैरे येत नाही. सर्व्हर पण त्याचा डाऊन नसतो. त्यामुळं ते वापरतोय. पण सरकारनं दीक्षा आणि मित्रा काढलं होतं हे पण लक्षात असू द्या. आता पंजाबराव देशमुख यांच्या नावानं वसतिगृह निर्वाह भत्ता योजना सुरू करण्यात आली होती. सुरुवात कधी झाली बघा 13 ऑक्टोबर 2016.
शासकीय अनुदानित, विना अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पॉलिटेक्निक, म्हणजे तिन्ही प्रकारच्या, शासकीय असू द्या, अनुदानित असू द्या किंवा विना अनुदानित असू द्या, अभियांत्रिकी महाविद्यालय अथवा पॉलिटेक्निक मध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पभूधारक शेतकरी, अल्पभूधारक म्हणजे काय, 2 हेक्टर पेक्षा कमी शेती, तसेच नोंदणीकृत मजुरांच्या मुलांना शहरात राहून उच्च शिक्षण घेण्यासाठीची ही योजना आहे पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना. त्याच्यामध्ये मोठी शहरात दरमहा 3,000 रुपये 10 महिन्यासाठी, म्हणजेच वार्षिक 30,000 रुपये मिळतील, आणि लहान शहरामध्ये दरमहा 2,000 10 महिन्यासाठी. मोठ्या शहरामध्ये दरमहा 3,000 आणि लहान शहरामध्ये दरमहा 2,000 रुपये अशा पद्धतीने निर्वाह भत्ता दिला जाईल 10 महिन्यासाठी. बऱ्याच ठिकाणी स्कॉलरशिप निर्वाह भत्ता 10 महिन्यासाठी असतो, 2 महिने सुट्टी कन्सिडर केली जाते. त्यानंतर उपस्थिती भत्ता योजना ही आपल्या शालेय शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांची जयंती दिनी सुरू केला होता 3 जानेवारी 1992. आदिवासी उपयोजना म्हणजे ट्रायबल सप्लॅन टीएसपी क्षेत्रातील सर्व मुली आणि अनुसूचित जाती जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील मुली, म्हणजे टीएसपी मधले सर्व येणार, एससी आणि एसटी सर्व येणार, आणि ईडब्ल्यूएस समजते, टीएसपी मध्ये सगळेच येणार. बाकी ठिकाणी एससी एसटी आणि ईडब्ल्यूएस मुली यांना एकत्रित करून प्राथमिक शाळेतील त्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी शैक्षणिक वर्षात 75 पेक्षा जास्त दिवस जे उपस्थित राहिलेले ते याच्यासाठी पात्र होत आहेत. तुम्ही बघा, कुठलाही स्टायपंड असू दे, 7 ते 12 सगळीकडे 75% अटेंडन्स कंपल्सरी आहे. किंवा तुम्ही विद्यापीठामध्ये कुठलाही कोर्स करत असाल तर तिथे सुद्धा 75% अटेंडन्स कंपल्सरी असते. या स्कीमला सुद्धा उपस्थिती भत्ता योजनेसाठी 75% जर तुम्ही हजर राहिला तर 1ली ते 4थी पर्यंत मुलींना प्रतिदिन 1 रुपया असा जास्तीत जास्त 220 रुपये भत्ता दिला जाण्याची तरतूद आहे. आता 1992 ची योजना आहे, 220 रुपये म्हणजे सुद्धा आता 2,000 रुपयासारखे एकसारखेच आहेत ते. काय बोल. त्यानंतर सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 1996 ला सुरू झालेली आहे. मागासवर्गीय गटातील 5वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या मुली, वरची जी होती उपस्थिती भत्ता योजना ही प्राथमिकसाठी होती. आता हे वरची जी आहे ती 5वी ते 10वी साठी. उच्च प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण स्तरावर विद्यार्थ्यांची उपस्थितीचे प्रमाण वाढणे सेमच त्याचा उद्देश आहे, आणि गळतीचं प्रमाण कमी होणे. 5वी ते 7वीच्या मुलींसाठी 60 रुपये आणि 8वी ते 10वी साठी 100 रुपये प्रतिमाह भत्ता दिला जातो. अहिल्याबाई होळकर योजना जी होती ती 1996-97 ला सुरू झाली. आता ही बस प्रवासासाठी होती, कुणासाठी, 5वी ते 10वी. उद्देश फक्त काय, 5वी ते 10वीच्या मुलींना मोफत बस प्रवास, ज्या गावात माध्यमिक शाळा उपलब्ध नाही अशाच गावांसाठी. शेजारच्या गावात जाण्यासाठी जी बस प्रवास लागतो तर ते बस प्रवास मोफत पास दिला जाणार आहे अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत. आता स्वाती पिटले नावाची एक तरुणी होती, त्या विद्यार्थिनीने बसच्या पाससाठी पैसे नसल्याच्या कारणावरून आत्महत्या केली होती. मराठवाड्यामधील ती मुलगी होती. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा पुरवणे या उद्देशाने स्वाती पिटले यांच्या स्मरणार्थ स्वाती अभय योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली 1 नोव्हेंबर 2015 पासून. 11वी ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीसाठी ही योजना असणार आहे. नंतर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र. आता ही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ही फडणवीस साहेबांची महत्वाकांक्षी योजना होती. अंमलबजावणी MSCRT मार्फत होते. MSCRT म्हणजे काय आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी वर्षातून 3 टेस्ट घेतल्या जायच्या आणि त्याच्यानुसार त्यांचं मूल्यांकन केलं जायचं. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कशासाठी, तर टेस्ट घेतल्या जायच्या त्याच्यामध्ये वर्षातून 3 किमान. 2015 आणि MSCRTच्या माध्यमातून ती राबवली जायची. आता पुढे सेंट्रल युनिव्हर्सिटीकडे जाऊया. केंद्रीय विद्यापीठ कायदा 2009. आता सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणजे काय, तर केंद्रीय विद्यापीठ कायदा 2009 अंतर्गत ज्या विद्यापीठांची स्थापना झालेली आहे, आधीचे जुने जरी असले तरी त्यांना या कायद्यात आणलं तर त्यांना सेंट्रल युनिव्हर्सिटी असं म्हटलं जातं. ह्याचा फायदा काय, तर सगळा जो निधी आहे, पगार आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सगळा खर्च केंद्र सरकार करणार सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठी. आता जर बघितलं तर दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त 7 आहेत.
सात आहेत. हे सात कुठे कुठे आहेत? आता यातलं पहिलं DU, दिल्ली युनिव्हर्सिटी. दुसरं JNU, सगळ्यात जास्त प्रसिद्ध, सगळ्यात जास्त प्रकाशझोतात असणारा JNU. त्याच्यानंतर LBS, लाल बहादूर शास्त्री संस्कृत. त्यानंतर साऊथ एशियन युनिव्हर्सिटी, आपण बघितलंय सार्क साठी, साऊथ एशियन युनिव्हर्सिटी, सार्कची साऊथ एशियन. एक झालं, दोन झालं, तीन झालं, चार झालं. त्यानंतर पाचवं सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी. पाच झाले. सहावं इग्नू. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, इग्नू. आणि सातवी कोणते तर जामिया मिलिया, जामिया मिलिया. सारखं तर बघितले आपण आधी. DU JNU तर लक्षात राहिलेच तुमच्या. जामिया मिलिया हमदर्द पण दिल्लीमध्ये. हे तीन महत्वाचे त्या लक्षात राहतात. सार्कची चौथी आहे, साऊथ एशियन युनिव्हर्सिटी. संस्कृतच्या दोन आहेत, लाल बहादूर शास्त्री संस्कृत आणि केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, असे दोन. हे चार आणि दोन सहा झाले. आणि सातवी इग्नो आहे. तर सात सेंट्रल युनिव्हर्सिटी दिल्लीमध्ये आहेत. अजून काय महत्वाचे आहेत ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतात ते फक्त लिहून घ्या, त्याची स्थापनेवर प्रश्न येतील महत्वाचे. केंद्रीय विद्यापीठे, त्याच्यामध्ये नॅशनल स्पोर्ट युनिव्हर्सिटी. म्हणजे स्थापना जी 2018 झालेली, हे मणिपूर इम्फाळला आहे. आणि इंदिरा गांधी ट्रायबल युनिव्हर्सिटीवर प्रश्न आला होता, 2008 स्थापना झालेली, अमरकंटक MP मध्ये. त्याचा जो कायदा आहे तो 2007 आहे. प्रश्न विचारलेला आहे त्याच्यावर. त्याचा जो कायदा आहे तो 2007 आहे, ते लक्षात ठेवा. तर बाकी लिस्ट तर काय तुम्ही वाचून घेऊ शकता, हे 10-12 वेळा वाचायची, मग लक्षात राहील. हे बाकी लिस्ट वाचून घ्या, लिस्ट तुमच्यासाठी दिलेली आहे. आता जी आकडेवारी आहे वेबसाईटवर, त्यानुसार मी सांगतोय, ऑक्टोबर 2022 पर्यंत वेबसाईटवरची आकडेवारी 54 गोव्यात एकही नव्हते. महाराष्ट्रामध्ये कोण आहे, कुठला आहे, महात्मा गांधी हिंदी विद्यापीठ. विश्वविद्यालय, याची जी स्थापना आहे ती 1997 ची.
हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राविषयी प्रश्न येऊ शकतोय. ट्रायबल युनिव्हर्सिटी आहे ना, त्याचं पहिलं कॅम्पस हे मणिपूरमध्ये स्थापन केलंय. 2009 मध्ये स्थापन केलं होतं. अमरकंटकची जी ट्रायबल युनिव्हर्सिटी आहे, वरच्या साईडला लिहिली आहे तुम्ही, त्याचं पहिलं कॅम्पस 2009 मध्येच मणिपूरमध्ये स्थापन केलं होतं. केंद्रीय विद्यापीठ 2021 दुरुस्ती विधेयक आणलं होतं. त्याच्यामध्ये सिंधू सेंट्रल युनिव्हर्सिटी स्थापन करायचं होतं आणि लडाखमध्ये जे विद्यापीठ स्थापन होईल त्याचं नाव सिंधी सेंट्रल विद्यापीठ असं होईल. त्यासाठी 750 कोटी दिले होते. 2500 पेक्षा जास्त विद्यार्थी शिकतील. नंतर भारतातील भाषा विद्यापीठ आहे, फक्त भाषेसाठी असणार आहे. त्याच्यामध्ये डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी. आता हे पण लक्षात ठेवा, हे अभिमत पण आहेत आणि सेंट्रल पण आहेत. हे फरक फक्त काढून टाका, कारण अभिमत आणि सेंट्रल असणारे दोन्ही पण आहेत. फक्त हे नाव लक्षात ठेवा, सेंट्रल कट करा. आता अभिमत आणि सेंट्रल दोन्ही पण आहेत. जे डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा आहे पण ते केंद्रीय विद्यापीठ आहेत. आता एलबीएस संस्कृत विद्यापीठ, राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ आणि राष्ट्रीय संस्कृत संस्थान, संस्कृत संबंधात जे सगळे काय आहेत ते नवी दिल्लीला आहेत. त्यानंतर हिंदीचं जे विद्यापीठ आहे महात्मा गांधी ते वर्ध्याला आहे. उर्दूचं जे हैदराबादला आहे आणि इंग्रजी परकीय भाषेचं आहे ते पण हैदराबाद. हैदराबाद आणि लखनौ उर्दूसाठी प्रसिद्ध आहेत. उर्दूचा उगमच हैदराबाद मधून झाला आहे, त्याला दख्खनी भाषा म्हणतात. त्यामुळे ते हैदराबादमध्ये त्याचं मुख्यालय मौलाना आझाद यांच्या नावावर आहे. इंग्रजी आणि परकीय भाषेचं जे विद्यापीठ आहे, भाषा विद्यापीठ, ते पण हैदराबादलाच आहे. नंतर डिस्टन्स लर्निंग आणि ओपन युनिव्हर्सिटी ह्याच्यामध्ये बघा, राष्ट्रीय मुक्त विद्यालय आणि शिक्षण संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग NIOS, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग NIOS. जी स्थापना 3 नोव्हेंबर 1989 ला आहे NIOS ची. विद्याधनम सर्वधनम प्रधानम, त्याचं ब्रीथ पण लक्षात ठेवा. त्याचे प्रेसिडेंट असतात ते शिक्षण मंत्री असतात आणि व्हाईस प्रेसिडेंट राज्यमंत्री असतात शिक्षण विभागाचे. आता NIOS कॉस्मॉस नावाचं जनरल आहे ओपन स्कूलिंगच्या वर, आणि रेडिओ मुक्त विद्यावाणी नावाचा एक शैक्षणिक वेब रेडिओ आहे. आपण मागे बघितलं होतं मुक्त विद्यावाणी, स्वयंच्या खाली. PME विद्यामध्ये बघितलं होतं ना, 2020 चा PME विद्या कार्यक्रम. आता ह्याचा उद्देश काय, तर NIOS काय करते, तर शैक्षणिक स्तरावर डिस्टन्स लर्निंग प्रोव्हाइड करते. डिस्टन्स लर्निंग तुम्हाला माहिती आहे, आपण मुक्त विद्यापीठ म्हणतो. तर ते शिक्षण स्तरावर म्हणजे 5वी पासून 1ली 2री हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील. वैश्विक पोहोच आणि गुणवत्तेसहित शाश्वत आणि समावेशक शालेय शिक्षण आणि कौशल्य विकास करणे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग फक्त शालेय शिक्षणापर्यंत मर्यादित आहे, हे लक्षात असू द्या. शिक्षणाचं युनिव्हर्सलायझेशन होईल. काही लोकांना शाळेत प्रवेश घेणंच अवघड आहे, दुर्गम वगैरे भागात राहत असतील तर त्यांना NIOS द्वारे शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. सामाजिक न्यायासाठी वंचित गटासाठी ते काम करते. हे सगळं बोलबच्चन आहे. परीक्षा आयोजित करणं, मुक्त दूरस्थ प्रणालीसाठी विकासासाठी सल्ला देणं. आता ह्याची जी विद्यार्थी संख्या आहे त्याच्या वेबसाईटवर लिहिलंय 4 कोटी विद्यार्थी संख्या आहे. जगातली सगळ्यात मोठी ओपन स्कूल आहे. आता मुक्त विद्यापीठात जर इतिहास बघितला तर जगातलं पहिलं मुक्त विद्यापीठ लंडन मध्ये 1969 ला स्थापन केलं होतं.
त्यानंतर भारताचा जर विचार केला तर डॉक्टर बी आर आंबेडकर मुक्त विद्यापीठ हैदराबाद तेलंगणा हे पहिलं भारतातलं मुक्त विद्यापीठ आहे. तुम्हाला इग्नू वाटू शकत असेल, पण इग्नू 1985चा इग्नू सगळ्यात मोठा आहे. पण पहिलं बी आर आंबेडकर मुक्त विद्यापीठ हैदराबाद मधलं आहे. आता सध्या ते तेलंगणामध्ये गेले, आधी आंध्र प्रदेशमध्ये होतं. 1982 ला त्याची स्थापना आहे. त्याचं गेट आहे. बाकी जे महत्वाचे ते जोड्या लावायला महत्वाचे तुम्हाला कधी स्थापन झालं. इंदिरा गांधी 1985 नवी दिल्लीला आहे. नालंदा पाटणा बिहार, नालंदा युनिव्हर्सिटी जुनी. वर्धमान महावीर हे कोटामध्ये आहे. यशवंतराव चव्हाण YCMOU, ज्ञानगंगा घरोघरी 1989. भोज राजा भोज मध्य प्रदेशचा होता, त्याच्यावर लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकर नावानं जे दुसरं मुक्त विद्यापीठ आहे ते अहमदाबाद मध्ये, आणि बी आर असं नावानं असेल तर ते तेलंगणामध्ये, हे लक्षात ठेवा. बी आर हैदराबाद आणि बाबासाहेब आंबेडकर अहमदाबाद, कन्फ्युजन होऊ शकते. कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठ मैसूरमध्ये, बँगलोरमध्ये नाही तर मैसूरमध्ये, लक्षात असू द्या. नेताजी सुभाष कुठे असणार आहे? कलकत्ता. राजश्री टंडन तिथले माजी मुख्यमंत्री आहेत, अलाहाबादमध्ये. तामिळनाडू मुक्त विद्यापीठ चेन्नईमध्ये. पंडित सुंदरलाल शर्मा हे छत्तीसगडचे होते, त्यामुळे तिथंच बिलासपूरला त्यांच्या नावाने मुक्त विद्यापीठ आहे. आधी मध्य प्रदेशमध्ये होते, परत छत्तीसगडमध्ये गेलं बिलासपूर. उत्तराखंड मुक्त विद्यापीठ हल्द्वानी, नैनिताल जवळ हल्द्वानी आहे, तिथं त्याचं मुक्त विद्यापीठ आहे. कृष्णकांत हांडिक राज्य मुक्त विद्यापीठ गुवाहाटी आसाम. कृष्णकांत हांडिक हे सुद्धा गुवाहाटीचे नेते आहेत, त्यामुळं आसाममध्ये आहे ते. त्यानंतर परत आपण आता इग्नोचा विषय माहिती बघूया. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी इग्नू 1985 ची स्थापना आहे. इग्नूची स्थापना दूरस्थ आणि मुक्त शिक्षणाद्वारे समाजातील वंचित घटकांना दर्जेदार शिक्षण देणे, हे सगळं बोलवच्चन तुम्हाला माहित असेल. दूरस्थ आणि मुक्त शिक्षण उपलब्ध करून देणं, संस्था मानवी संसाधन मजबूत करणं, वंचितापर्यंत शिक्षण पोहोचवणं, संशोधन विकास विस्तार, हे सगळं तुम्हाला समजतंय. तिथं तुम्ही इलिमिनेट करताना तुम्हाला समजेलच. आता महत्वाचे बघूया आपण. इग्नूनं सार्क कॉन्सोर्टियम ऑन ओपन अँड डिस्टन्स लर्निंग, त्यासोबतच ग्लोबल मेगा युनिव्हर्सिटी नेटवर्क या सचिवालयाचे आयोजन त्याच्या मार्फत केलं जातं. इग्नूनं उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर पूर्व असे 5 झोन तयार करून डिसेंट्रलायझेशनची प्रक्रिया सुरू केलेली आहे. 5 झोन आहेत: नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट, असे 5 झोन तयार करून डिसेंट्रलायझेशन सुरू केलंय. मुख्यालयापैकी पहिले 4 दक्षिणेकडील राज्य कोणते आहेत? आता हे सगळं लक्षात ठेवायची काही गरज नाही. दक्षिणेकडील राज्यासाठी तिरुवनंतपुरम मध्ये त्याने मुख्यालय, किंवा त्याला त्रिवेंद्रम आधी म्हटलं जायचं, केरळची राजधानी, तिथं ते स्थापन केलं जात आहे. त्यासोबतच इग्नू रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने रिटेल डिस्टन्स लर्निंग कोर्समध्ये BBA पदवीची सुरुवात केलेली आहे. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशनची सुद्धा पदवी इग्नूनं सुरू केलेली आहे. त्यानंतर MSW असेल, BA असेल, BCom असेल, BCS असेल, सगळं क्रेडिट चॉईस क्रेडिट बेस सिस्टम सुरू केलेली आहे. म्हणजे तुझ्यानुसार तुम्ही परीक्षा सेमिस्टर पद्धतीने घेतली जाईल. आधी ती वार्षिक पद्धतीने होती आणि विषय तुम्ही निवडायचे. आता अजून काय महत्वाचे गोष्टी आहेत. 1999 ला इग्नूने व्हर्च्युअल कॅम्पस स्थापन केला. वेबसाईट वरच्या काही महत्वाच्या गोष्टी. 2005 मध्ये ई ज्ञानकोश सुरू केला. ई ज्ञानकोश काय? तर नॅशनल डिजिटल रिपॉझिटरी आहे. त्यानंतर ज्ञानधारा, व्यवस्थित लिहितो म्हणजे अक्षर समजेल तो.
ऑडिओ काउन्सिलिंग केलं जातं त्यामध्ये. इग्नूचं जे ब्रीद आहे ते पण लक्षात ठेवा, द पीपल्स युनिव्हर्सिटी. मला हायलाइट करून ठेवा, द पीपल्स युनिव्हर्सिटी. हा ऍक्च्युअल डाटा आहे ना, ते तुम्ही एकदा म्हणजे फास्ट बघून घ्या. मी तुम्हाला फक्त थोडं सांगतो. राज्य विद्यापीठ म्हणजे काय, तर राज्याच्या कायद्याने स्थापन झालेले असतात. त्यामध्ये जुना कायदा 1994च्या जागी 2016 नवीन कायदा आणला. स्वातंत्र्यापूर्वी दोन विद्यापीठ स्थापन झाली होती. 1857ला मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ 1925ला. राज्य विद्यापीठाचं सांगतोय मी फक्त. स्वातंत्र्यानंतरची निर्माण झालेली फक्त ह्यामध्ये हे अपवाद आहेत दोन, एसएनडीटी आणि टीएमव्ही. हे सोडून बघा हे प्रायव्हेट आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे 1949 आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जे विद्यापीठ आहे 1994च्या नाम विस्ताराने स्थापन झाले. आधीची मराठवाडा युनिव्हर्सिटी होती, 1958ला स्थापन झालेली. शिवाजी विद्यापीठ 62 आहे. भारतीय विद्यापीठ 64 आहे. त्यानंतर गाडगेबाबांच्या नावाने अमरावतीला विद्यापीठ आहे 83चं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ YCM 1989 आहे. 89लाच बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने बाटू स्थापन झालं लोणीला आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, त्याला बहिणाबाई चौधरी यांचं नाव दिलंय, कवयित्री बहिणाबाई चौधरी. त्याच्यात ऍड करा कवयित्री बहिणाबाई चौधरी. कधीच शाळेच्या पायरीनं चढलेल्या बहिणाबाई चौधरीनं त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर स्वतःच्या नावानं विद्यापीठ स्थापन करता येईल एवढी उंची गाठली. नॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठ त्यांच्या नावाने. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड, ज्यावेळेस 94ला मराठवाडा विद्यापीठाचे दोन भाग केले, स्प्लिट केलं. एक भाग जो होता त्याला बाबासाहेबांचं नाव दिलं आणि दुसरं नांदेड भागासाठी SRT युनिव्हर्सिटी म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थापन केला त्याच वर्षी, त्याच दिवशी. 1997ला कवी कुलगुरू कालिदासच्या नावाने संस्कृत विद्यापीठ रामटेकला स्थापन केले नागपूरजवळ. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ सुद्धा नाशिकला आहे, जिथं सगळे MBBS चे BMS चे कोर्सेस आहेत किंवा आरोग्य रिलेटेड जे पण कोर्सेस आहेत ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्न चालवले जातात. त्याच्या आधी त्या विद्यापीठाला ते लिंक्ड होते. 2000 मध्ये पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरमध्ये स्थापन केलं. 2004 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. आता हे कर्वेने 1916ला जे स्थापन केलं होतं, 1951ला त्याचं नाव SNDT असं ठेवण्यात आलं होतं. महाराष्ट्रातले काही खाजगी विद्यापीठ सुद्धा आहेत. एमिटी युनिव्हर्सिटी मुंबई, फ्लेम युनिव्हर्सिटी पुणे, MIT पुणे, स्पायसर पुणे. स्पायसर विद्यापीठाच्या मागच्या साईडला आहे. सांगवी आणि जे खडकी रोड आहे, सांगवी औंध खडकी रोड त्याला म्हटलं जातं, तिथं आहे स्पायसर. अजिंक्य DY पाटील पुण्यालाच आहे, पिंपरी चिंचवडच्या पुढे, जिथं साहित्य संमेलन सुद्धा भरलं होतं. त्यानंतर आता विद्यापीठ कायद्याविषयी थोडं लिहून घ्या. आता 1994चा होता, तो रूपांतरित करून 2016ला जो तयार करण्यात आला होता तो अरुण निगवेकर समितीच्या शिफारसीनुसार. अरुण निगवेकर, अनिल काकोडकर, अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर, राम ताकवले शिक्षण तज्ञ आणि कुमुद बन्सल. यांच्या शिफारसीत सुधारणा करण्यासाठी शिफारसी कायदा सुधारण्यासाठी एक नवीन समिती स्थापन करण्यात आली, सुखदेव थोरात समिती. सुखदेव थोरात हे माजी UGCचे अध्यक्ष आहेत.
ताकवले, 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 कुमुद बन्सल, कुमुद बन्सल. थांबा इथे व्यवस्थित लिहितो. 2016चा कायदा सुधारणा शिफारसी. सुखदेव थोरात समिती ही 14 सदस्यांची होती. सुखदेव थोरात जे आहेत युजीसीचे माजी अध्यक्ष आहेत. कायदा 2016चा आहे. सुधारणा नंतर 2016 नाही 2020च्या 2016चा कायदा सुधारणा ही समिती 2020ची. जो कायदा आहे ना आधीचा त्याच्यामध्ये काय सुधारणा करायच्या का त्यासाठी त्याचं पुनर्विलोकन करण्यासाठी ही समिती होती. सुखदेव थोरात, सुखदेव थोरात जे आहेत ना ते माजी अध्यक्ष आहेत युजीसीचे. सुखदेव थोरात. ह्या शिफारसी काय लक्षात ठेवायची गरज नाही तर लय डिटेलमध्ये होईल. बोर्ड ऑफ स्टडीज वगैरे त्यांनी बदललं, प्रकुलगुरू आणले. कुलगुरू निर्मितीमध्ये जे राज्यपाल नेमणूक करतात त्याच्यामध्ये सुधारणा केली. ते काय आपल्याला करायची गरज नाही आता, लय डिटेलमध्ये जाईल ते. नंतर डीन वगैरे नेमले त्यांनी कुलगुरूच्या अंडर. आता बघा युजीसी, आता महत्वाच्या संस्था बघणार होतो आपण. हा सगळा फॅक्च्युअल डाटा आहे, तुम्हाला लक्षात ठेवणार नाही. युजीसीची स्थापना बघा 1945 ला. हे सरांनी घेतलं असेल ना ऑलरेडी, घेतलंय का? आपण फास्ट घेऊया. मग सर मला मागे सांगत होते त्यांनी हे घेतलंय. जे घेतलं नाही ते आपण जास्त डिटेलमध्ये घेऊ आणि जे घेतलंय त्याच्यामध्ये मी व्हॅल्युएशन करून देतोय. युजीसीची 1945 ला स्थापना केली. 53 मध्ये समिती होती, त्याचं रूपांतर आयोगात करण्यात आलं आणि 56 मध्ये त्याला वैधानिक दर्जा दिला. मुख्यालय दिल्लीमध्ये. मोठो काय त्याचा ज्ञान विज्ञान विमुक्त आहे, नॉलेज लिबरेट. सर्वांना गुणात्मक उच्च शिक्षण देणे, क्वालिटी हायर एज्युकेशन फॉर ऑल. युजीसी म्हणल्यावर हायर एज्युकेशनच असणार आहे. प्रादेशिक कार्यालय जे ते पुणे, भोपाळ, हैदराबाद, गुवाहाटी, कोलकाता, बेंगळुरू. महाराष्ट्रामध्ये पुण्यात आहे, मुंबईत नाही. मुंबईत फक्त एकच कार्यालय, मी तुम्हाला पुढे सांगतो AICTचा, ते सांगतोय परत. उद्देश कार्यक्षेत्र काय तर विद्यापीठ महाविद्यालयाला अनुदान देणे, अनुदान समिती, त्यासोबतच समन्वय करणं आणि मानक ठरवणे. त्यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारला हे शिफारसी सुद्धा देतं. नवीन विद्यापीठाच्या व्यवस्थापनासंदर्भात शिफारसी करते आणि नेटची परीक्षा घेतं. युजीसी आणि CSIR यांच्या संयुक्त विद्यमानाने नेटची परीक्षा आयोजित केली जाते. 2009 पासून नेटची परीक्षा अनिवार्य करणं विद्यापीठ शिक्षणासाठी आणि महाविद्यालय शिक्षणासाठी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांना आता कंपल्सरी आहे तुम्ही नेटची परीक्षा पास झालं पाहिजे. आता युजीसीचे जे आंतर विद्यापीठ केंद्र आहेत त्यामध्ये आयुका आहे. आयुका सॉरी इंटर युनिव्हर्सिटी ऍक्सेलरेटर सेंटर आहे, IUAC. IUAC आयुका पुण्यात आहे. पुणे युनिव्हर्सिटीच्या मागच्या साईडला आयुका आहे. आणि जर औंधच्या साईडला ते युजीसीचं प्रादेशिक कार्यालय आहे. आपण आता बघितलं ना जिथे जिथे, त्यातलं पुण्यातलं औंधच्या रोडला आहे. कॉन्स्ट्रियम फॉर सायंटिफिक रिसर्च हे इंदोरला आहे सायंटिफिक रिसर्च साठी. एज्युकेशनल कम्युनिकेशन नवी दिल्लीला आहे. कम्युनिकेशनसाठी राजधानी महत्वाची आहे, त्यामुळे कम्युनिकेशन नवी दिल्ली लक्षात ठेवा. त्यानंतर उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये इंटरनॅशनल रिलेशनसाठीचं सेंटर आहे. परकीय विद्यापीठ जे आहे ते सुद्धा ऑलरेडी हैदराबादमध्येच आहे, त्यामुळं हे हैदराबादमध्ये असणं स्वाभाविक आहे. त्यानंतर हे इन्फिलिब लक्षात ठेवा, इन्फिलिब आहे ना ते अहमदाबादमध्ये. जे लायब्ररी सायन्सचे विद्यार्थी आहेत किंवा जे लायब्ररी सायन्सचे शिक्षक वगैरे त्यांना ट्रेनिंगसाठी इन्फिलिबला पाठवलं जातं अहमदाबादमध्ये. नॅक जे नॅक नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन काउन्सिल 1994 ला बंगळुरूला स्थापना झालेली.
युजीसीची स्वायत्त संस्था आहे नॅक. नॅक युजीसीच्या अंडर काम करते. भारतातील विद्यापीठ आणि महाविद्यालयाचे मूल्यांकन करणारी आणि पतमानांकनाचं काम करणारी ही महत्वाची संस्था. ह्याच्यामध्ये तांत्रिक व्यवस्थापकीय आणि फार्मसी MSCITच्या AICTEच्या अंतर्गत असते, त्यामुळे त्याला नॅक नाहीये. आता त्याची पुढची संस्था आपण बघूया. आता जे मूल्यांकन देण्यात येतं त्यामध्ये गट लक्षात ठेवा. 1.5 पेक्षा जर कमी असेल पॉईंट तर त्याला डी दिले जातात. 3.1 ते 4 असेल तर A++. परत बघा ह्याच्यामध्ये फक्त 0.25चा फरक आहे A+. ह्याच्यामध्ये 0.25चा फरक आहे, परत A भेटलं जातं. 2.76 ते 3 B++. 2.51 ते 2.75 B+. ह्याच्यामध्ये परत 50चा फरक आहे B. परत 50चा फरक आहे 0.50चा C. आणि परत 1.5च्यात असेल तर D. 3.51 ते 4च्या वर A++ भेटते एवढं लक्षात ठेवा, आणि 1.5च्या खाली D भेटते एवढं लक्षात ठेवा. डी जर भेटला तर नॉट ऍक्रेडिटेड, ऍक्रेडिटेशनचा दर्जा मिळत नाही. दर 5 वर्षांनी त्याची तपासणी होते, आणि एकदा जर नवीन संस्था स्थापन झाली तर पुढच्या 3 वर्षाच्या आत नॅक कडून त्याची तपासणी केली जाते. आता NIRF नॅशनल इन्स्टिट्यूशन फ्रेमवर्क रँकिंग जाहीर करते. आता हे जे विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्था आहेत त्यांची गुणवत्ता जाणून घेण्यासाठी NIRF खूप महत्वाचे. त्याला इंडिया रँकिंग असं सुद्धा नाव देण्यात आलेलं आहे. आता ही NIRF ची जी लेटेस्ट रँकिंग आहे मी तुम्हाला बुस्टर मध्ये अपडेट करून देतोय. त्यात फक्त ही जे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे रँकिंग मध्ये गट आहेत. अभियांत्रिकी असेल, व्यवस्थापन असेल, औषध निर्माण असेल, हे लक्षात ठेवू नका. मी तुम्हाला त्याचं बुस्टर मध्ये लक्षात ठेवण्यासाठी नवीन देतोय. तर हे लक्षात ठेवू नका, त्याला काट मारा. आताच मी तुम्हाला बुस्टर मध्ये देतोय. हा, रँकिंग कम्पेअर करून देतो ती बुस्टर मध्ये. आता इन्स्टिट्यूट ऑफ इमिनियन्स हा जो दर्जा आहे तो 2017ला सुरुवात झाली. 10 वर्षात भारतातील 20 संस्थांना, त्यामध्ये 10 खासगी आणि 10 सरकारी संस्थांना जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या 100 मध्ये आणायचं ठरवलं होतं. 10 पैकी आता 6 वर्ष झालेले आहेत, आली काय एक पण नाही. पण त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेस 100च्या आत आणायचे. यामध्ये सध्या जगातील सर्वोत्कृष्ट 500 विद्यापीठाच्या क्रमवारीत असणारे किंवा राष्ट्रीय स्तरावर 50च्या आत असणारे सदस्य निवडायचे होते. त्यामध्ये N गोपाल स्वामी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. सरकारी संस्थांना 1000 कोटी रुपये देणार आहेत आणि खासगीला पैसे द्यायची काही गरज नाही. आता त्यामध्ये 3 सरकारी आणि 3 खासगी संस्थांना सुरुवातीला दर्जा दिला होता. त्यामध्ये सगळ्यात जास्त वाद पण झाला होता. आता जिओ होते, जिओ तर स्थापन पण झाले नव्हते. निवडलेल्या सरकारी संस्थेमध्ये हे काय ISC, IIT बॉम्बे, दिल्ली, त्यानंतर IIT खरगपूर, मद्रास, BHU बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, DU आणि युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद होती. मात्र प्रायव्हेट लक्षात ठेवा. मणिपाल आहेत चांगली. बिट्स पिलानी सुद्धा फेमस आहे. गोव्याला सुद्धा आहे बिट्स पिलानी. राजस्थान, गोवा बऱ्याच ठिकाणी कॅम्पस आहेत त्याचे. आणि जिओ इन्स्टिट्यूटची स्थापना झाली नव्हती पुण्यात, तरी पण त्याला हा दर्जा देण्यात आला होता. 2018 आहे आणि अंबानी आहेत त्यामुळे असणारच आहे. जिओ नवीनच लॉन्च झाला होता त्यावेळेस. फ्री होता 19 मध्ये वगैरे. नाही, 18 पर्यंत पैसे चालू झाले बरोबर आहे. 16ला फ्री होता. 16-17 हे 18 पर्यंत आला होता. राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद, आता NCTE नावानुसारच NCTE नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन. त्यामुळे NCTE ऍक्ट 1993 नुसार 95 ला स्थापन आहे. ऍक्ट लक्षात ठेवा, ऍक्ट 2 वर्ष आधीच आहे. मुख्यालय नवी दिल्लीला आहे आणि ब्रीद काय गुरुर धाम. पार्श्वभूमी काय तर 73ला स्थापन झालेल्या शैक्षणिक सल्लागार मंडळाला आता त्याला 1993च्या कायद्याअंतर्गत वैधानिक दर्जा दिला. अध्यापक शिक्षण संस्थेवर नियंत्रण ठेवणे, संस्थांना मान्यता देणे, पाठ्यक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रम चालवणे, हे सगळं संस्थेसारखं त्याचं पण आहे. NCERT मध्ये बघूया आता. NCERT स्थापना 1961 ला झाली. सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट नुसार. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये. विद्यामूर्ती ते त्याचा ब्रीद लक्षात असू द्या. आणि याच्यामध्ये जे बदक आहेत ते गळ्यात घातलेले आहेत, त्याचा लोगो लक्षात असू द्या. NCERT मध्ये कुठल्या कुठल्या संस्था एकत्रित झालेल्या? सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, सेंट्रल ब्युरो ऑफ टेक्स्ट बुक रिसर्च. टेक्स्ट बुक महत्वाचं आहे आपल्याला.
आता सेंट्रल ब्युरो ऑफ एज्युकेशनल आणि वोकेशनल गायडन्स, डायरेक्टर ऑफ एक्सटेन्शन प्रोग्राम ऑफ सेकंडरी एज्युकेशन, त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बेसिक एज्युकेशन, फंडामेंटल एज्युकेशन आपण बघितले मागे, अडल्ट एज्युकेशनच्या वेळेस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑडिओ व्हिज्युअल एज्युकेशन. एज्युकेशन असणाऱ्या 3 संस्था आहेत, बेसिक, फंडामेंटल आणि ऑडिओ व्हिज्युअल. आणि ब्युरो 2 आहेत. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन हे तर असणारच आहे. त्यानंतर ब्युरो 2 आहेत, टेक्स्ट बुक आणि एज्युकेशनल वोकेशनल आहे. नंतर एक्सटेन्शन प्रोग्राम ऑफ सेकंडरी एज्युकेशन हे सुद्धा त्यामध्ये आले. आणि बेसिक एज्युकेशन, फंडामेंटल एज्युकेशन आणि ऑडिओ व्हिज्युअल एज्युकेशन आहे. हे 3 आधी लक्षात ठेवा. ह्यातलं नॅशनल इन्स्टिट्यूट, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन तर येणारच आहे. 2 ब्युरो लक्षात असू द्या. ही थोडी लक्षात ठेवायला अवघड आहे. एक्सटेन्शन प्रोग्राम ऑफ सेकंडरी एज्युकेशन, एनसीईआरटी जे आहे प्रायमरी आणि सेकंडरी दोन्हीसाठी काम करते आणि प्रौढ शिक्षणासाठी सुद्धा काम करते. आणि प्रौढ शिक्षणामध्ये सुद्धा प्राथमिक शिक्षणासारखं शिक्षण दिलं जातं ना, त्यामुळं एक्सटेन्शन प्रोग्राम ऑफ सेकंडरी एज्युकेशन असेल किंवा फंडामेंटल एज्युकेशन सेंटर असेल ते त्यात येणारच आहे. फंडामेंटल एज्युकेशन सेंटर आधी प्रौढ शिक्षणाचं काम करायचं, 1956 ला स्थापन झालं होतं. बेसिक एज्युकेशन आणि फंडामेंटल एज्युकेशन ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. कुठल्या ठिकाणी आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन नवी दिल्लीला आहे. त्याच्या अंतर्गत 4 संस्था आहेत. CIIT टेक्नॉलॉजी संदर्भात काम करते, हे सुद्धा नवी दिल्लीला आहे. पंडित सुंदरलाल शर्मा हे मध्य प्रदेशचे होते, त्यामध्ये भोपाळला आहे. हे पंडित सुंदरलाल शर्मा ओपन युनिव्हर्सिटी बिलासपूरला, हे लक्षात ठेवा. आणि हे जे केंद्रीय व्यावसायिक शिक्षण वोकेशनल एज्युकेशन आहे ते भोपाळला आहे, हे लक्षात ठेवा. ओपन युनिव्हर्सिटी बिलासपूर आणि वोकेशनल एज्युकेशन भोपाळ, ह्या दोन्हीतला फरक लक्षात असू द्या. नंतर रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, प्रादेशिक शिक्षण संस्था, ह्याच्यावर पण प्रश्न आलेला. अजमेर, भोपाळ, मैसूर, भुवनेश्वर आणि शिलाँग. ह्याच्यामध्ये फक्त भोपाळ जे ती राजधानीचं ठिकाण आहे, बाकी सगळे इतर ठिकाणी आहेत, पण मोठी शहर आहेत, जुनी शहर आहेत. अजमेर, भुवो, मैसूर, शिलाँग असं पण लक्षात ठेवलं तर तुम्ही चालेल. असं सुरत म्हणल्यानंतर तुम्हाला लक्षात राहील. हा, MBBS अजमेर, हे पण चांगले. ही नाव पण लक्षात ठेवा वरचे, म्हणजे वाचा फक्त, नंतर येस पर सुरत लिहून द्या. आता एनसीईआरटीचं काम काय ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते सांगायची गरज नाही. गुणात्मक शिक्षण देणं, पुस्तकं तयार करणं, परीक्षा साठी CBSE एक्झाम घेते. मात्र बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत, पूरक साहित्य, वृत्तपत्रे, जनरल्स, डिजिटल साहित्य, रिसर्च इनोव्हेशन असेल, शालेय शिक्षणासंदर्भात काही सल्ला द्यायचा असेल, संशोधन विकास, त्याच्यामध्ये एज्युकेशन, रिसर्च अँड ट्रेनिंग आहे. म्हणजे संशोधन, शिक्षण, त्यानंतर प्रशिक्षण, हे सगळं त्यामध्ये येते. एज्युकेशन, रिसर्च अँड ट्रेनिंग. एनसीईआरटी अंतर्गत राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा राबवली जाते. 1963 मध्ये NSTSS नावाने परीक्षा सुरू झाली होती. सध्याची जी परीक्षा आहे ती 1976 पासून राबवली जाते. ती सोशिओलॉजी, अभियांत्रिकी आणि वैज्ञानिक, सामाजिक शास्त्र असेल, अभियांत्रिकी असेल किंवा वैद्यकीय असेल, इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी ती घेतली जाते. त्याच्या आधी जी परीक्षा आहे ही जर पास झाली तर 11वी साठी 1250, 11वी 12वी साठी 1250, आणि त्याच्यानंतर पदवी आणि पदव्युत्तरसाठी 2000 रुपयाची शिष्यवृत्ती दर महिन्याला मिळते. भाषा संगम, भाषेच्या विकासाला प्रोत्साहन देणे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय प्रदर्शन कार्यक्रम तुम्ही लहानपणी गेला असेल, याला तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि परत राष्ट्रीय स्तरीय प्रदर्शन होते. काय ना काय तयार करून घेऊन जात होतो आपण, ते लोक बघायला यायचे त्याला. 1988 साली जवाहरलाल नेहरूचं नाव देण्यात आलं. विज्ञान, गणित, पर्यावरण या विषयावरील प्रयोगशील वृत्ती, गणिताचे पण प्रयोग असतात त्यामध्ये. ऑल इंडिया स्कूल ऑफ एज्युकेशन सर्वे. आता हा ऑल इंडिया स्कूल एज्युकेशन सर्वे जो आहे तो NCERT NICच्या माध्यमातून शिक्षण मंत्रालयाद्वारे राबवलं जातं. NIC कशासाठी? तर ऑनलाईनच्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा डाटा, वेब पोर्टल, ह्यासाठी NIC महत्वाचं आहे. प्राथमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर सद्यस्थितीची आकडेवारी, ह्याच्यामध्ये उच्च शिक्षण येणार नाहीये. NCERT म्हणल्यावर उच्च शिक्षणाचा NCERTचा काही संबंध नाही, हे लक्षात असू द्या. थोडं त्यात कॉमन सेन्स पण ठेवा तुम्ही. उच्च शिक्षण आलं तर तुम्ही एलिमिनेट करू शकता, कारण NCERT फक्त शालेय शिक्षणासाठी मर्यादित आहे.
कला उत्सव नावाचा कार्यक्रमाचा आयोजन फक्त सरकारी आणि अनुदानित खासगी माध्यमिक मुलांकरता राबवला जातो. नंतर अडोल्सन एज्युकेशन प्रोग्राम 2005 ला सुरू झाला. UNEP आणि NCERTच्या माध्यमातून लैंगिक शिक्षण आणि HIV एड्स याबद्दल जागृती करणे हे त्याचं काम आहे. आता NCERT अंतर्गत असणारे काय कार्यक्रम आहेत ते फक्त आपण लिहून घेऊया. आधीच तुम्हाला माहिती आहेत तरी पण तुम्हाला सांगतो. NCERT अंतर्गत असणारे कार्यक्रम: ई पाठशाला, दुसरं दीक्षा, तुम्ही बघितलं या एका ठिकाणी देतोय फक्त मी तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जावं. निष्ठा हे पण बघितलंय तुम्ही. किशोर मंच, हे 24/7 चॅनल आहे. DTH चॅनल आहे. स्वयंप्रभा, त्याच्यामध्ये 34 DTH चॅनल आहेत. DTH चॅनल आहेत. त्यानंतर आपण थोडक्यात CBSE बघूया. CBSE ची स्थापना 1962 ला. आता ह्याचं ब्रीद काय असतो मा सदगयम. CBSE त्रैमासिक नियतकालिक प्रकाशित करते. आता आधीचं जे राजपुताना उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ होतं त्याचं रूपांतर करून CBSE तयार करण्यात आलं. ह्याच्यामध्ये बऱ्याच संस्था ऍड झालेल्या आहेत, त्या लक्षात ठेवायची गरज नाही. आता CBSEचं मेन काम काय तर शालेय शिक्षण आराखडा तयार करणं आणि परीक्षांचं आयोजन करणं सगळ्यात महत्वाचं आहे. CBSE बोर्ड असं म्हणतो आपण. बोर्ड म्हणजे काय तर एक्झामिनेशन बोर्ड आहे. CBSE बोर्ड जिथं म्हणतो ना आपण तर ते एक्झामिनेशन बोर्ड झालं. CBSE बोर्ड शैक्षणिक उत्कृष्टता म्हणजे एज्युकेशनल एक्सलन्स गाठण्यासाठी वैचारिक सामाजिक तत्व जपण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब CBSE मार्फत केला जातो. शिक्षकांचा गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध क्षमतावर्धन आणि सक्षमीकरण कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा केलं जातं. पालकांच्या नोकरीत वारंवार बदली होत असेल त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागवणं हे CBSEचं काम आहे. त्यानंतर परीक्षा आणि मूल्यमापन पद्धतीत सुद्धा सुधारणा केल्या जातात. नोकरी संबंधात कौशल्याचं समावेशन केलं जातं. शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात. सेवांतर्गत म्हणजे काय मिड टर्म ट्रेनिंग कार्यक्रम. तर त्यानंतर KVS केंद्रीय विद्यालय संघटन 15 डिसेंबर 1963 ला KVS ची स्थापना झाली. तत्व कुशन अपवृणू. KVS कशासाठी आहे तर जे सरकारी कर्मचारी आहेत केंद्रीय कर्मचारी त्यांच्या सारख्या बदल्या व्हायच्या. त्यानंतर त्यांच्या शिक्षणात सातत्य राहत नव्हतं. जर ते आज महाराष्ट्रात आहेत आणि उद्या कर्नाटकमध्ये गेले तर त्यांचा बोर्ड बदलणार. जरी तिकडं इंग्लिशमध्ये आपल्याकडे पण इंग्लिशमध्ये पण त्या अभ्यासक्रमात फरक आहे ना. तर त्यासाठी पूर्ण भारतभरात एक प्रकारचा अभ्यासक्रम राहावा, एक प्रकारची परीक्षा पद्धती आणि शिक्षण पद्धती राहावी यासाठी केंद्रीय विद्यालय संघटन स्थापन करण्यात आलं. आधीच्या जे 20 रेजिमेंटल शाळा होत्या त्याचे रूपांतर KVS मध्ये करण्यात आलं. आता ही जी पद्धत आहे ती इंग्रजाच्या काळापासून होती. त्यांनी रेजिमेंटल शाळा स्थापन केल्या होत्या त्यांच्या जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांसाठी. तर या विद्यालयाचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय विद्यालय संघटनेची स्थापना करण्यात आली. ह्याचे अध्यक्ष शिक्षण मंत्री असतात आणि उपाध्यक्ष शिक्षण राज्यमंत्री असतात. 8वी पर्यंत मुलांना आणि 12वी पर्यंत मुलींना तसेच अनुसूचित जाती जमातींना मोफत शिक्षण दिलं जातं हे लक्षात ठेवा. 8वी पर्यंत मुलांना आणि 12वी पर्यंत मुलींना, बाकी SC ST ना फ्री आहेत. सर्व केंद्रीय विद्यालय हे CBSE शी संलग्न आहेत. CBSE बोर्डाशी संलग्न आहेत. CBSE पॅटर्न असतं. पॅटर्न म्हणजे परीक्षा पद्धती. पुस्तकं सगळी NCERT ची असतात. CBSE ची पुस्तकं नसतात. NCERT ची पुस्तकं परीक्षा पद्धती CBSE. केंद्रीय विद्यालयामध्ये मुला मुलींना एकत्रितपणे शिक्षण दिलं जातं आणि 6वी ते 8वीच्या वर्गात संस्कृत हा अनिवार्य विषय करण्यात आलाय. आसाम सरकारनं सुद्धा शालेय शिक्षणात संस्कृत हा विषय अनिवार्य केलेला आहे त्यांच्या राज्य शिक्षणामध्ये राज्याच्या बोर्डासाठी. केंद्रीय कर्मचारी निमलष्करी आणि त्याच्या खात्यातील ज्या
कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक गरजा आहेत त्यांच्या भागवण्यासाठी सीबीएसई आणि एनसीईआरटी यांच्या सहकार्याने शिक्षण क्षेत्रात रिसर्च आणि इनोव्हेशनचं प्रमोशन करायचं ते काम केवीएस करतं. एकात्मतेची भावना तयार करणे, बाकी सगळं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता जो अभ्यास असतो तो इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेचा वापर तिथं केला जाणार आहे. आता जवाहर नवोदय विद्यालय 1986 ला स्थापन झाले. प्रज्ञान ब्रह्म हे त्याचं ब्रीद आहे. सीबीएसईचे काही कार्यक्रमावर लिहून घ्या आधी, जर प्रश्न आला तर. आधी हे लिहून घेऊया सीबीएसईचे कार्यक्रम. सीबीएसईच्या वेबसाईटवर जे कार्यक्रम आहेत ते कला सेतू, कला शिक्षणासाठी. सरांनी दिलं नाही लिहून, रिपीट होत असेल तर नका लिहू. कला शिक्षण. दुसरं संबंधता, संबद्धता, ऑनलाईन ॲफिलिएशन. संबंधता म्हणजेच काय? ॲफिलिएशन अँड मॉनिटरिंग. हरकारा, रॅपिड कम्युनिकेशन टू स्कूल. त्यानंतर परिणाम मंजुषा. रेकॉर्ड मेंटेन करणे, रेकॉर्ड त्यामध्ये मार्कशीट, टीसी, रेकॉर्ड REC इथं सी पाहिजे. हरकारा, हरकारा, हरकारा म्हणजे आधी जे मेल घेऊन जायचं किंवा जे पत्र घेऊन जायचं त्याला हरकारा म्हटलं जायचं. टपाल ने आण करायचं त्या व्यक्तीला हरकारा म्हणलं जायचं. त्यामुळे रॅपिड कम्युनिकेशनला हरकारा असं नाव दिलंय. हिंदीचं नाव आहे ते हरकारा. त्याला आपण मराठीत काय म्हणायचो? असं पळत जायचा तो. म्हणजे प्रत्येकाला अंतर दिलेलं असायचं आणि तो पळत जायचा 15 किलोमीटर वगैरे. तिथनं पळायला वेगळा व्यक्ती असायचा. हिस्ट्रीमध्ये आहे ते नाव. पळत जायचा आणि तो तिथपर्यंत पळायचा, त्यानंतर दुसरा व्यक्ती तिथनं पुढे पळायचा. घोड्यावर पण असायचं, पळत पण असायची काही ठिकाणी. त्यानंतर तमन्ना लिहा. तमन्ना, तमन्नावर प्रश्न आला होता. तमन्ना म्हणजे तमन्ना भाटिया नाही. तमन्ना, तमन्ना ही सीबीएसई प्लस एनसीईआरटी ऍप्टिट्यूड टेस्ट आहे. 11वी प्रवेशासाठी ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. कुठल्या डिग्री, कुठल्या क्षेत्रात तुम्हाला इंटरेस्ट आहे ते बघण्यासाठी ही तमन्ना टेस्ट असायची. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना ते द्यायला लावत होते. त्यानंतर आपण पुढे बघूया जवाहरलाल नवोदय विद्यालय. त्यांचं नाव कधी वगैरे दिलं आता पुढे बघूया आपण एक एक करून. त्याचे 8 प्रादेशिक कार्यालय आहेत. लक्षात ठेवणं अजिबात गरजेचं नाही, राहणार पण नाहीत. 100% केंद्र अनुदानित असतात JNVs. 75% आरक्षण ग्रामीण विद्यार्थ्यांना असतो आणि 25% शहरी. यापैकी समांतर आरक्षण 15% अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना आणि 7.5% अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना. म्हणजे मुली आणि मुलांमध्ये. महिलांना 33% आरक्षण आहे. त्यामध्ये महिलांना 33% आरक्षण आहे. समांतर आरक्षण म्हणजे समजतंय. आता ह्याच्यामध्ये बघा, 33% आरक्षण असेल ना तर 100 जागा असतील तर 100 पैकी 15 जागा ज्या आहेत ते
SC ला आरक्षित असतील आणि 7 जागा 7.5% जागा जे आहेत 7.5 येत नाही आता 8 किंवा 7 केलं जातं ते. तर ते ST ला आरक्षित असतील आणि यातले परत महिलांना आरक्षित असणार आहे 15 पैकी. समजा आता 33% तर 5 SC महिलांना आरक्षित आहे. समांतर वर्टिकल आरक्षण तुम्हाला MPSC मुळे माहितीच असेल. CBSE प्रवेश परीक्षेद्वारे गुणवत्तेच्या आधारावर त्याची निवड केली जाते. आता ही GNV ची जी परीक्षा आहे ती CBSEच्या आधारे घेतली जाते. 6वी ते 12वी पर्यंत यामध्ये वर्ग असतात. नरसिंहराव यांच्या प्रेरणेने 85 मध्ये पहिलं जज्जर आणि अमरावती या ठिकाणी नवोदय विद्यालयाची स्थापना केली होती. जज्जर हरियाणा आणि अमरावती महाराष्ट्र. दुसरे शैक्षणिक धोरण 1996 नुसार प्रत्येक जिल्ह्यात नवोदय विद्यालय स्थापन करण्याची तरतूद केली. 86 मध्ये धोरणानंतर याला वेग मिळाला. 2021 पर्यंत 638 जिल्ह्यात 661 नवोदय विद्यालय होते. फक्त तामिळनाडूमध्ये स्थापन केलं नाही, तामिळनाडूने विरोध केल्यामुळे. 89 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव दिलं कारण त्यावेळेस त्यांचे जन्मशताब्दी वर्ष होतं. नवोदय विद्यालयाचं नाम विस्तार करून जवाहर नवोदय विद्यालय असं ठेवण्यात आलं. JNV या CBSEच्या संलग्न आहेत आणि निवासी शिक्षण संस्था आहेत. बाकी तुम्हाला माहित असेल नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत आणि शिक्षणापर्यंत नवोदय विद्यालयाला चांगलं मिळतं. तुमच्यापैकी काही जणांनी नवोदयमधून शिक्षण घेतलं पण असेल. आता NIEPA, आता ही जी NIEPA आहे ती युनेस्को द्वारे शैक्षणिक नियोजनकार आणि प्रशासकांसाठी आशियाई प्रादेशिक केंद्र म्हणून स्थापन केली होती. आता एज्युकेशन मध्ये प्लॅनिंगची गरज आहे. प्लॅनिंग आणि एकत्रित त्यांना एक प्लॅटफॉर्म असलं पाहिजे एज्युकेशन मध्ये प्लॅनिंग करण्यासाठी. त्यासाठी NIEPA ची स्थापना करण्यात आली होती. 69 ला त्याचं नामकरण परत स्टाफ कॉलेज असं करण्यात आलं. शैक्षणिक नियोजनकार आणि प्रशासकासाठी स्टाफ कॉलेज. 79 मध्ये त्याचं नाव NIEPA असं देण्यात आलं. 2006 ला त्याला डीम युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला. तर सध्याचं नाव 79 ला देण्यात आलेलं आहे. ओरिजिनल स्थापना 62 ची. त्याचं ध्येय काय? इव्हॉल्विंग अ ह्युमन लर्निंग सोसायटी थ्रू ऍडव्हान्समेंट ऑफ नॉलेज. ज्ञानाच्या माध्यमातून मानवजातीचं उत्थान करणं. सर्वांना गुणात्मक उच्च शिक्षण हे त्याचं घोषवाक्य आहे. क्वालिटी हायर एज्युकेशन फॉर ऑल हे NIEPA घोषवाक्य. क्वालिटी हायर एज्युकेशन फॉर ऑल. हे विद्यापीठ दक्षिण आशियातील शैक्षणिक नियोजन व व्यवस्थापन क्षेत्रात संशोधन आणि कॅपॅसिटी बिल्डिंगचं काम करतं. विद्यापीठाला पदवी देण्याचा अधिकार आहे. आता आपण पुढे जाऊया. त्याच्या आधी हे CBSE मध्ये लिहा. सॅमसंग सोबत JNV न स्मार्ट क्लासरूम प्रोग्राम सुरू केलेला आहे. सॅमसंग सोबत स्मार्ट क्लासरूम प्रोग्राम. आता पुढं थोडक्यात बघूया आपण. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA 2017 ला स्थापन झाली. ह्याचे जे महासंचालक विनीत जोशी. NTA नावानुसारच आहे. कशासाठी असणार? टेस्ट घेण्यासाठी, सगळ्या परीक्षा घेण्यासाठी. एक्सलन्स इन असेसमेंट. असेसमेंट म्हणजे काय? मूल्यांकन. मूल्यांकनामध्ये सर्वोत्तम. त्याचं जे घोषवाक्य आहे ते मूल्यांकनामध्ये सर्वोत्तम आहे. असेसमेंटचा अर्थच काय? मूल्यांकन. त्याच्यावरनं तुम्हाला थोडं समजत असेल. त्यानंतर पुढे हे जे महासंचालक आहेत ते विनीत जोशी आहेत ते बघितलं आपण. NTA ची स्थापना उच्च शिक्षण संस्थांमध्ये जे प्रवेश फेलोशिपसाठी परीक्षा आयोजित करण्यासाठी घेण्यात आलेले. आता जसं TCS IBPS वर बराच गदारोळ होतोय कारण ते फीस जास्त घेतात, व्यवस्थापनामध्ये त्यांच्या त्रुटी आहेत, आरोप होत आहेत बरेच. पण NTA जे सरकारी संस्था आहेत त्यामुळे आपल्याला कोणाला आउटसोर्स करायची गरज नसतात. कॉमन मॅनेजमेंट ऍडमिशन टेस्ट CMAT ही घेतली जाते. 2019 पासून NTA ने सुरुवात केली आहे. CMAT हे MBA च्या ऍडमिशनसाठी घेतली जाते. तर GPAT ही फार्मसीसाठी घेतली जाते. आतापर्यंत ह्याच्यावर लॉंग फॉर्म वर सुद्धा प्रश्न आलेले आहेत.
तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचे तर लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवायचे. जीपॅट म्हणजे काय तर ग्रॅज्युएट फार्मसी, हे तर जनरल फार्मसी ऍडमिशन टेस्ट असं सुद्धा दिलं जाऊ शकते. जनरल फार्मसी ऍडमिशन टेस्ट असं सुद्धा दिलं जाऊ शकते. आधी तुम्हाला ह्याचं विचारलं होतं, गेटचं विचारलं होतं लॉंग फॉर्म, तर लक्षात असू द्या. आयकारचं ऑल इंडिया इन्स्टंट एक्झाम ऍडमिशन, त्यानंतर इग्नूचं असेल किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडचं असेल, JNU युनिव्हर्सिटीचं असेल, तर JEE असेल, JEE ऍडव्हान्स आणि JEE मेन. तर बरेच नीटची एक्झाम असेल, नीट पण लक्षात ठेवा. नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नीट. तर नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट जी CSIR आणि UGC ची नीट आहे. तर हे लक्षात असू द्या. नंतर पुढे जाऊ आपण डायरेक्ट. आता जसं फायनान्शियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहेत, वित्त विकास संस्था, तसं शिक्षणाच्या मध्ये सुद्धा प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणात वाढ करायची असेल तर त्यांना निधीची गरज असते. त्यासाठी हे नावाची संस्था स्थापन केली होती. अनेबलिंग एक्सलन्स, जर उत्कृष्ट प्राप्त करायची असेल तर फंडची गरज असते, त्यामुळे अनेबलिंग एक्सलन्स असं ब्रीद घेऊन हेपाची स्थापना करण्यात आली. यामध्ये कॅनरा बँकेचा आणि MHRD म्हणजे आताचं शिक्षण मंत्रालय ह्याचा संयुक्त उपक्रम आहे. त्याच्यामध्ये 91% आणि 9%, 91% शिक्षण मंत्रालयाचा त्यामध्ये वाटा आहे आणि 9% कॅनरा बँकेचा आहे. तर कॅनरा बँक हे नाव लक्षात ठेवा. हेपा मध्ये कॅनरा बँक आहे, ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. कार्यक्षेत्र काय तर प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये भांडवली मालमत्तेच्या निर्मितीसाठी वित्त पुरवठा करणे. वित्त पुरवठ्याची गरज खूप जास्त आहे संस्थांना. त्यासाठी अलीकडे हेपाच्या व्याप्तीत शालेय शिक्षण, आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील शैक्षणिक संस्थांचा सुद्धा विस्तार करण्यात आलेला आहे. आता महाराष्ट्रातल्या काही संस्था आहेत, त्यामध्ये MSCRT, NSCRT कसे आहे तसे NCRT सारखी MSCRT 1964 ला स्थापना झालेली. न्याय सेवा तू साफल्यम हे पुस्तकावर तुम्ही बघितलं असेल मागच्या लोगो. ज्ञान सेवा तू साफल्यम असं त्याचं ब्रीद आहे. एकच मिनिट. Recording in progress. तर बघा, प्रकाशन जे येते मूल्यवर्धनम जीवन शिक्षण. आता ज्ञानसेवा तो साफल्यम आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, ते जोडायला मला विचारू शकतात. हे लोगो डोळ्यात साठवून ठेवायचा आणि खाली MSCRT असेल या, म्हणजे तुम्हाला लोगो आणि नाव अशी सांगायला लागेल, तुमच्या व्हिज्युअल मेमरीमध्ये ते फिट राहील. MSCRT चा लोगो. आता शिक्षणात संशोधन करणे, आता नावातच बघा त्याचे काय, MSCRT महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. म्हणजे काय असणार आहे त्यामध्ये, संशोधन असणार आहे आणि प्रशिक्षण सुद्धा असणार आहे. तर संशोधनात समन्वय, माहितीचं संकलन प्रसार करणं आणि सेवापूर्व सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजन करणं. नावातच दिलं ना त्याचे कार्य MSCRTच्या, नावातच ते आहे. फक्त तुम्हाला लोगो त्याचं ब्रीद लक्षात ठेवायचं आणि स्थापना लक्षात ठेवा. MSCRT 1964 असं लिहून टाका तिथं, एकाच फ्रेम मध्ये ते डोळ्यात साठवून जाईल आणि लक्षात पण राहील तुम्हाला. त्यानंतर बालभारती, बालभारतीचा आपला एकदम जवळचा संबंध. 1967 ला स्थापना झालेली, कोठारी आयोगानं शिफारस केली होती. त्यानुसार सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट अंतर्गत बालभारती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, त्याचं जे ब्रँड नेम आहे ते बालभारती आहे. पुस्तकावर बालभारती असं लिहिलेलं असतं. मुख्यालय पुण्यात आहे. 1ली ते 8वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकाची निर्मिती बालभारती करते. पुढे MSCRT मार्फत पुढच्या पुस्तकांची निर्मिती होते. बालभारतीची पुस्तकं 8 भाषेत, ही 8 भाषा पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी यात काही वाद नाही, हे लक्षात राहतील. बाकी आपले उर्दू आहे. उर्दू का मुस्लिम समाजाचे बरेच जण आहेत ते उर्दू मध्ये शिकतात, त्यामुळे हे 4 भाषा झाल्या. पुढच्या ज्या 4 भाषा आहेत इथपर्यंत तुम्हाला अडचण नसणार. हे जे 4 आहेत ते 4 शेजारी आहेत. शेजारी कोण आहे ते कर्नाटक, तेलंगणा, सिंधी आणि गुजराती. सिंधी थोडं वेगळं आहे, ह्याला स्टार करून लक्षात ठेवा. फाळणीनंतर बरेचसे सिंधी लोक आहेत ते महाराष्ट्रात विस्थापित झाले होते. कराची, मुंबई, पुण्याचा जो प्रदेश आहे, कराची मधून आले होते ते. गुजरात आणि मुंबईचा जो प्रदेश आहे सुरतच्या खालचा, तो बऱ्याच ठिकाणी ते विस्थापित झालेले आहेत. त्यामुळे त्यांची मूळ भाषा, मातृभाषा सिंधी असल्यामुळे सिंधी हे एक वेगळे. बाकी 3 शेजारी आहेत, कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरात. तर 8 भाषेत बालभारती पुस्तक काढते, खूप महत्वाचं आहे ते. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. मंडळ म्हणजेच काय तर बोर्ड आहे. बोर्ड काय करते, एक्झाम घेते. बोर्डाची एक्झाम म्हणायचं ना आपण, 10वी बोर्ड, 12वी बोर्ड. तर ते बोर्ड म्हणजे काय तर हे महाराष्ट्र राज्य. आता तुमच्या सर्टिफिकेटवर हा लोगो असतोय, पुस्तकावर बालभारतीचा असतोय, पण सर्टिफिकेटवर हा असतो सिल्वर कलर मध्ये, वेगवेगळ्या कलर मध्ये चमकणारा.
तर हा जो आहे तो महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर एज्युकेशन पुण्याचा आहे. पुण्याच्या शिवाजीनगरच्या त्या कोपऱ्यात ह्याचं मोठं ऑफिस आहे. तमसोमा ज्योतिर्गयम इथं दिवा आहेच. त्याची स्थापना कधी झालेली आहे तर 1966 ला आहे. प्रकाशन संक्रमण आहे, मुख्यालय पुण्याला आहे. राज्य सरकारला माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या शिक्षणासाठी सल्ला देणं, अभ्यासक्रम ठरवणं, पाठ्यपुस्तकांना संमती देणं, स्कॉलरशिप, पुरस्कार आणि बक्षिसे आधी दिले जायचे, आता बंद केले ते. 35 मार्क जरी पडले तर सायकल देत होतं बोर्ड आधीच्या काळात. बोर्डात आला म्हणजे त्याच्या गुणवत्तेत आल्यानंतर शिष्यवृत्ती मिळायची, पण तशी सिस्टीम आता बंद झालेली आहे. केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या धोरणात समन्वय साधणं. कारण जे आत्महत्या बोर्डात न आल्यामुळे बरेच जण करायचे, त्यामुळे नापास झालेला कधी आत्महत्या करत नव्हतं. 35 वाला सुद्धा सायकल भेटल्यानंतर त्याचा जास्त मोठा सत्कार व्हायचे. सगळ्या विषयात 35 मार्क मिळाल्यानंतर. ते दोन्ही सिस्टीम बोर्डानं बंद करून टाकली. कोकणाचं कोल्हापूरमध्ये, कोकणाचं कोल्हापूरचं, पुण्याचं, लातूरचं. आता कोकणमध्ये 2 बोर्ड आहेत. दक्षिण कोकणासाठी वेगळं बोर्ड आहे आणि उत्तर कोकणासाठी मुंबई बोर्ड आहे. बाकी पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक. आता हे लक्षात कसं ठेवायचे तर मराठवाड्याला 2 आहेत, लातूर, औरंगाबाद. पश्चिम महाराष्ट्राला 2 आहेत, पुणे आणि कोल्हापूर. जे विदर्भ आहे, विदर्भाला 2 आहेत, नागपूर आणि अमरावती. आणि कोकणाला 2 आहेत, उत्तर कोकण, दक्षिण कोकण. आणि नाशिकला फक्त उत्तर महाराष्ट्राला एकच आहे, नाशिक. सगळीकडे 2 आहेत, फक्त नाशिक एकच आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद हे फक्त मुंबईला एकमेव. ज्ञानदीप मिटवी अज्ञान 1994 ला स्थापना आणि एकमेव मुंबईला आहे. सर्व शिक्षा अभियान, रामसा माध्यमिक शिक्षा अभियान, सध्याचं समग्र शिक्षा अभियान हे सगळं राबवण्याचं काम किंवा RTE मध्ये समन्वय साधण्याचा हक्क ह्या माध्यमिक शिक्षा जे परिषद आहे, सॉरी प्राथमिक शिक्षण परिषद आहे, त्याला देण्यात आलेला आहे. त्यानंतर ग्रंथालय संचालन आहे, डायरेक्टर ऑफ लायब्ररीज 1968 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. गाव तिथं ग्रंथालय, गाव तिथं ग्रंथालय हे त्याचं घोषवाक्य आहे, 1968 ला आहे. मुंबईला त्याचं मुख्यालय, विभागीय कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. रत्नागिरी लक्षात ठेवा, बाकी सगळे प्रशासकीय मुख्यालय आहेत, फक्त रत्नागिरी गोल करून ठेवा. ह्याचे अध्यक्ष जे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असतात, शिक्षण मंत्री नाही, हे लक्षात असू द्या, इम्पॉर्टंट आहे. शिक्षण मंत्री देऊन तुम्हाला गंडवू शकतील ते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री. उद्देश काय तर महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम 1967 ची अंमलबजावणी करायची, जनतेच्या वाचनाच्या आवडीची जोपासना करायची. ग्रंथालय परिषद कशासाठी असणार आहे तर पुस्तका संदर्भात असणार आहे. नंतर MKCL 2001 पुण्याला आहे, जागतिक दर्जाच्या मूल्याधारित असे शिक्षण संचालन आणि सबलीकरण. MKCL चं महत्वाचं काय तर MSCIT ची परीक्षा घेते. हे सगळ्यात महत्वाचं आहे पुण्याला MKCL. आता गैर शासकीय संस्थांमध्ये प्रथम 1995 ला प्रथमची स्थापना झाली होती. मुख्यालय मुंबईला आहे. संस्थापक माधव चव्हाण, फरीदा लॅम्बे हे त्याचे संस्थापक आहेत. सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुक्मिणी बॅनर्जी आहेत. प्रथम कशासाठी आहे तर असरसाठी फेमस आहे. 1995 ला स्थापना झालेली. असर अहवाल ते प्रकाशित करतं. त्या असर अहवालासाठी प्रथम फेमस आहे. शिक्षणातील असमानता दूर करणे, झोपडपट्टी, बालवाडी यासाठी सुद्धा काम करते. रुक्मिणी बॅनर्जी ज्या CEO आहेत त्यांना 2021 चा ईदान पारितोषिक मिळाला होता. जगातील सर्वोच्च शिक्षणातील पुरस्कार आहे ईदान. 2005 पासून अॅन्युअल, आता हे असर काय तर अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट, अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट हे लक्षात ठेवा. असर अॅन्युअलचा AESER असं घेतलं. अॅन्युअल स्टेटस म्हणजे वार्षिक दर्जा बघितला जातो आणि त्याच्यावर रिपोर्ट पब्लिश केले जातात, त्यामुळे अॅन्युअल स्टेटस एज्युकेशन रिपोर्ट असं त्याचं नाव आहे. आणि त्याच्यामधनं बरेच काय काय खुलासे केले जातात की कोणाला वाचता येते, कितवीपर्यंतची पोरं किती टक्के वाचता येत, तर ते सगळं आहे त्यामध्ये. मलाला फंड वॉशिंग्टन DC मध्ये मुख्यालय त्याचं 2013 ला स्थापन झालेलं आहे. आता हे स्थापन कुणी केलंय तर मलाला युसुफजई आणि त्याचे वडील जियाउद्दीन युसुफजई. आता हे जे काम करत होते त्या पाकिस्तान अफगाणिस्तानच्या बाउंड्रीला, ते शिक्षणासंदर्भात काम करत होते त्याचे वडील, आणि त्यामुळे त्याच्यावर अटॅक झाला होता. त्यानंतर त्याला कमी वयात नोबेल शांततेचा पुरस्कार देण्यात आला. आणि ही जी संस्था आहे ती मुलींचे शिक्षण आणि शिक्षण हक्कासाठी काम करते. मुख्यालय वॉशिंग्टन DC मध्ये, हे लक्षात असू द्या. नंतर टीच फॉर इंडिया हे खूप महत्वाचे. शाहीन मिस्त्री त्याचे संस्थापक आहेत. 2009 ला त्याची स्थापना झालेली आहे.
वन डे ऑल चिल्ड्रन विल अटेंड एक्सलंट एज्युकेशन, हे जे वंचित मुलांना शिष्यवृत्ती प्रदान करणं हे त्याचं काम आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देते आणि दुर्गम ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती करते. त्यांचा पगार सुद्धा टीच फॉर इंडिया मधनं केला जातो. आता अजून काय गोष्टी आहेत ते एक लिहून घ्या. नॅशनल अवॉर्ड फॉर टीचर, ह्याची सुरुवात 1958 ला करण्यात आली. 5 सप्टेंबर शिक्षक दिन. एकूण 47 अवॉर्ड दिले जातात. सरकारी व अनुदानित शाळेतील शिक्षणासाठीचा, प्रायव्हेट नाही. प्रायव्हेट आणि कंत्राटीला दिला जात नाही तो. प्रायव्हेट पीव्हीटी डॉट प्रायव्हेट आणि कंत्राटीला तो दिला जात नाही. नंतर 2001 मध्ये 2000 मध्ये एक लक्षात ठेवा, शिक्षण सेवक योजना. दोन हजार पासून 3 वर्ष साठी कंत्राटी पद्धतीने शिक्षक घेणे. 2001 ला कंत्राटी शिक्षक आणि विनाअनुदानी शाळा धोरण विलासराव चव्हाण आणलं होतं. कायम विनाअनुदानित, हे विनाअनुदानित धोरण होतं. त्यानंतर महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा तुम्ही पण दिली असेल. 1992 पासून वाडिया कॉलेज घेते. MTS महाराष्ट्र टॅलेंट सर्च. बोला. आता बुस्टर मध्ये बघा थोडंफार जे, आता इथं शिक्षाकर्मी प्रकल्प लिहा. शिक्षाकर्मी प्रकल्प इथं शिक्षण सेवक लिहिलं ना, इथं शिक्षाकर्मी प्रकल्प राजस्थान निवडलाय.
राजस्थान. शिक्षाकर्मी म्हणजे शिक्षण सेवक हा. स्वीडन सरकार मदत. स्वीडनच्या मदतीने शिक्षाकर्मी प्रकल्प. शिक्षाकर्मी म्हणजे शिक्षण सेवक. राजस्थानने सुद्धा शिक्षाकर्मी प्रकल्प सुरू केला होता. पुढे जाऊया आता आपण. आता काय लोकराज्यामधल्या महत्वाच्या गोष्टी आहेत. गुगल क्लासरूम. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारचे वेगवेगळे उपक्रम राबवत होतं. त्यामध्ये गुगल क्लासरूम हा महत्वाचा उपक्रम होता. गुगल क्लासरूमच्या माध्यमातून गुगल मीट जशी आहे ना, तसं झूम सारखं लेक्चर घेण्यासाठी गुगल क्लासरूम उपलब्ध करून दिलं होतं. त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा जगातला पहिलं राज्य होतं ज्यानं गुगलच्या मदतीने हा उपक्रम राबवला होता. गुगल क्लासरूम गुगल मीट सारखं आहे ऑनलाईन लेक्चर घेण्यासाठी. तर स्मार्ट पाटी. आगवण शिशुपाडा तालुका डहाणू इथं स्मार्टफोन नव्हता, त्यासाठी मग वरुणाक्षी आंध्रे यानं स्मार्ट पाटी नावाचा उपक्रम सुरू केला होता. तर ते स्मार्ट पाटीला लॅमिनेशन होतं, त्यामुळे पाटी साबणाने वगैरे सॅनिटायझरनं धुवू शकत होतो. साधी पाटी आहे ना, आपण थुका बिका लावून धुतो आणि दुसरं जण हे करायचं. लहानपणी करायचे ना, पोरं तर करतातच. थुका वगैरे लावून ते पुसायचे, त्याच्यामुळे ते इन्फेक्शन दुसरीकडे जाईल. तर ते स्मार्ट पाटीमध्ये त्यांना लॅमिनेशन केलं आणि ते पाटीला धुताना असं पाण्यानं वगैरे धुता येईल किंवा त्याला सॅनिटायझरनं वगैरे सॅनिटाईज करता येईल. आपली जी साधी पाटी आहे त्याच्यापेक्षा हे लवकर स्वच्छ होईल. अशा पद्धतीने स्मार्ट पाटी होते. बाकी काय नाही यामध्ये. अभ्यासाचे गाव. पुण्यातले भोर तालुक्यातलं माळवडी या गावानं संपूर्ण गावाचे रूपांतर शाळेत करून टाकलं, त्यामुळे त्याला अभ्यासाचं गाव असं म्हटलं जायचं. तिथं जे त्या वेगवेगळ्या गोष्टींना बघतील असं त्यांचा गप्प मारा शिवाजी महाराजांचा इतिहास वगैरे आत्मसात करतील असं संकल्पना चांगली, पण अवघड आहे सगळं. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जो आहे तो 1986 पासून सुरू झालेला आहे, हे माहिती आहे तुम्हाला. आता आपल्यासाठी महत्वाचं काय तर प्रथम संस्थेला हा मिळाला होता. गांधी मेमोरियल ट्रस्ट कडून दिला जातो दरवर्षी 19 नोव्हेंबर म्हणजे इंदिरा गांधीच्या जन्मदिवशी. 25 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र. हा पुरस्कार प्रथम संघटनेला 2021 ला देण्यात आला होता. प्रथम असरसाठी फेमस आहे आणि शिक्षणाच्या विस्तारासाठी सुद्धा प्रथम संस्था प्रसिद्ध आहे. आता बाकीचं जे बुस्टर आहे मी तुम्हाला अपलोड करून देतो, ते तुम्ही एकदा बघून घ्या फास्ट. त्याच्यामध्ये असं काही नवीन नाही, करंट अफेअरच आहेत. काही ज्या महत्वाच्या गोष्टी असतील ते मी नंतर एक्सप्लेन करतो. आपण उद्या पुढच्या लेक्चरला ह्याच्यावरचे क्वेश्चन डिस्कस करूया. क्वेश्चन महत्वाचे आहेत शिक्षणाला. डाटा कंटेंट तर आहेच, कंटेंट सगळंच दिलेला आहे तुम्हाला मी. फक्त आपल्याला काय करायचं हे सेग्रिगेट करून लक्षात ठेवण्यासाठी सोपं करायचं आहे. जसं आपण आहे ना कपडे कसे पण टाकले ढिगाऱ्यात आणि ते शोधले तर आपल्याला सापडत नाही लवकर, पण ते जर कपाटात व्यवस्थित लावले असतील, पॅन्ट एका साईडला, शर्ट एका साईडला, साड्या एका साईडला, तर ते एकाच वेळेस आपल्याला व्यवस्थित सापडतील, लगेच सापडतील. तर तसं करायचं आपल्याला. 2017ची योजना, 15ची योजना, एनसीईआरटी अंतर्गत असणाऱ्या, सीबीएसई अंतर्गत असणाऱ्या, तर ते आपण परत तुम्हाला ह्याच्यासाठी करून घेऊया. मी बुस्टर पण देतोय, ते टेस्ट वगैरे घेतोय. ते टेस्ट तुम्ही डाउनलोड करा, प्रिंट करून सोडवा, सिस पेन्सिलचा वापर करा. आणि जे आपली MRP टेस्ट आहे, मेमोराईज, रिकॉल आणि प्रॅक्टिस, लय महत्वाचं आहे. नाहीतर तुम्हाला 90च्या आत मार्क पडतील. 100 110च्या पुढे जायचं असेल, 115 मार्क पडायचे असतील तर सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. फक्त जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, रिवाइज केलं तर 90 ते 100च्या दरम्यान मार्क पडतील. नेक्स्ट काय करायचं असेल तर ते टेस्ट वगैरे एकदम सिरियसली सोडवा. किमान 3 वेळा ती पेन्सिलनं सोडवणं गरजेचं आहे आणि परीक्षेच्या आधी पण तुमच्या हातात ती राहिली पाहिजे. सारखं वाचत राहा. तुम्ही अजून त्यामध्ये ऍड करा, जागा दिलेली आहे तुम्हाला त्यामध्ये. आता आपण थांबूया.